सिंपल आहे हा. शॉर्ट सर्किटिंग इज रिलेटेड टू, यस, कशाची रिलेटेड आहे शॉर्ट सर्किटिंग? शॉर्ट सर्किटिंग म्हणजे काय? शॉर्ट सर्किटिंग म्हणजे ॲक्च्युअल फ्लो पॅटर्न किंवा तुम्ही असं म्हणू शकता की आयडियल फ्लो पॅटर्नमध्ये जो चेंजेस आपण पाहतो त्याला आपण म्हणतो शॉर्ट सर्किटिंग. म्हणजे जो डिटेन्शन टाईम आहे, सेडिमेंटेशन टँकचा जो बॉटम लेअरचा जो डिटेन्शन टाईम आहे त्यामध्ये, आणि सेडिमेंटेशन टँकचा जो अप्पर लेअर आहे ना, बॉटम मोस्ट लेअर आणि टॉप मोस्ट लेअर, या दोघांच्याही डिटेन्शन टाईममध्ये आपल्याला चेंज पाहायला मिळतो. आणि या चेंजलाच आपण एका टर्मने रिप्रेझेंट करतो. त्या टर्मला आपण म्हणत असतो शॉर्ट सर्किटिंग. ठीक आहे. ॲक्च्युअल फ्लो पॅटर्न आणि आयडियल फ्लो पॅटर्नमध्ये जो आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो त्याला आपण म्हणत असतो शॉर्ट सर्किटिंग ऑफ द सेडिमेंटेशन टँक. बरोबर, शॉर्ट सर्किटिंग ऑफ द सेडिमेंटेशन टँक. तर ही टर्म आपण सेडिमेंटेशन टँकमध्ये पाहतो. ही जी ट्रिकलिंग फिल्टर्स आणि ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह करण्यासाठी ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस आहे, बायोलॉजिकल प्रोसेस आहे, वेस्ट वॉटरमध्ये असते. सेप्टिक टँक जे तुम्ही पाहिलं असेल बघा, सिवेज आपण जसं घरामध्ये काही त्या ठिकाणी जे वॉटर सप्लाय ट्रीटेड वॉटर जे आहे आपल्या घराकडे येतं. ठीक आहे. मग आपण किचन्समध्ये फॉर वॉशिंग ऑफ द युटेन्सिल्ससाठी काही वॉटर यूज करतो. त्यानंतर बाथरूम्समध्ये, त्यानंतर वॉटर क्लोजेट्समध्ये, वॉश बेसिन्समध्ये वॉटर यूज करतो. सो ज्यावेळेस हे वॉटरचं त्या ठिकाणी काय होतं, यूज केल्यानंतर वेस्ट वॉटरमध्ये कन्व्हर्जन होतं. हे वेस्ट वॉटरला आपण म्हणत असतो सिवेज. आणि हे जे सिवेज जे आहे, जर पूर्ण सिटीचं जर आपण कलेक्ट केलं असेल तर सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जातो. परंतु जर इंडिव्हिज्युअल हाऊस असेल, जसं की गावाकडे एक एक घर असं सेपरेट लांब लांब घरं असतात, किंवा एखादा इंडिव्हिज्युअल हाऊससाठी जर ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची असेल तर आपण त्या सिवेजला तिथेच त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल हाऊस एका घरासाठी जे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो दॅट इज प्रोव्हाइडेड इन दिस सेप्टिक टँक. तो जो सिवेज जो आहे त्या सेप्टिक टँकमध्ये ट्रीट केला जातो. ठीक आहे. फॉर इंडिव्हिज्युअल हाऊस दिस सेप्टिक टँक इज प्रोव्हाइडेड. ठीक आहे. एका घरासाठी इंडिव्हिज्युअल हाऊस, प्रोव्हाइडेड फॉर इंडिव्हिज्युअल हाऊस. तुम्ही पाहिलं असेल ना, सोक पिट असतात किंवा सेप्टिक टँक्स असतात. आता सध्या सेप्टिक टँक्स यूज करतात. ओके. किंवा हिमॉफ टँक्स असतात, हे यूज केले जातात. ठीक आहे. स्लज सिवेजला ट्रीट करण्यासाठी. त्यानंतर हे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस ट्रिकलिंग फिल्टर्स आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये पुढे पाहूया. ओके. नेक्स्ट वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये बघणार आहे आपण हे. नेक्स्ट पाहूया. सो आता हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 10th क्वेश्चन जो आहे हा तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढता आला तर स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. काय म्हटलं आहे त्यांनी इथे वरती फॉर्म्युला पण दिला हिंट म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करता यावं म्हणून फास्टली. बघा, क्वेश्चन नंबर 10 जो आहे हा गेटमध्ये आलेला आहे प्रिव्हियसली 2 मार्क्ससाठी. या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे की सेडिमेंटेशन टँक आपल्याला डिझाईन करायचे आहे. ओके. सेडिमेंटेशन टँक डिझाईन करायचे आहे आणि ज्यासाठी वेलॉसिटी ऑफ फ्लो, ठीक आहे, हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी जी आहे गिवन डाटामध्ये इथं वरती लिहितो, हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी जी आहे ती 0.2 मीटर्स पर मिनिट इतकी आहे. अँड डिटेन्शन पिरियड ऑफ 6 आवर्स. ठीक आहे. डिटेन्शन पिरियड दिला आहे 6 आवर्स. ठीक आहे. हा डाटा जस्ट दिलेला आहे. तुम्ही म्हणणार सर मग हा डिटेन्शन टाईम 6 आवर्स कुठून आला? सो हा जस्ट गिवन डाटा आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका. इज टू बी कन्सिडर्ड द लेंथ ऑफ द टँक शुड बी. आपल्याला म्हटलं आहे लेंथ कॅल्क्युलेट करा. लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे टँकची. सो आता लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठीचा जो फॉर्म्युला रिक्वायर्ड आहे तिथं वरती दिलेला आहे. परंतु आता काय होतं की गेट एक्झाममध्ये आपल्याला फॉर्म्युला जरी माहीत असले तरी आपण फास्टली आहे ना काही ना काहीतरी मिस्टेक करतो आहे ना, घाईमध्ये आपल्याकडून काही मिस्टेक्स होतात. जसं की इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला जो काही त्या ठिकाणी फ्लो वेलॉसिटी दिलेली आहे ती मीटर्स पर मिनिटमध्ये दिलेली आहे आणि डिटेन्शन टाईम जो आहे हा 6 आवर्स म्हणता येते. ठीक आहे. स्वतः हावर्सला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं राहून जातं. आणि मोस्ट ऑफ द न्यूमरिकल मिस्टेक जे आहे गेट एक्झाममध्ये हे कन्व्हर्जनमुळे होत असतात. ठीक आहे. गेट एक्झाम किंवा कोणत्याही तुम्ही एक्झाम जर पाहिल्या JEE MPSC ते अगदी UPSC गेटपर्यंत, तर ह्या एक्झाम्समध्ये जे मिस्टेक जे आहे मोस्ट ऑफ द मिस्टेक्स फक्त त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्ही कन्व्हर्जन केलं नाही आहे म्हणून होत असतात. तर इथे 6 आवर्सला पहिले तुम्ही मिनिट्समध्ये कन्वर्ट करायचं झालं तर 6 आवर्स मल्टिप्लाइड बाय 60 करा. ठीक आहे. 6 आवर्स मल्टिप्लाइड बाय 60 केलं तर तुम्हाला ते ॲन्सर जे आहे ते मिनिट्समध्ये मिळेल. ओके. सो आपण याला असंच ठेवूया. इथे लेंथच्या याच्यामध्ये हा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया. लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे डिटेन्शन टाईम मल्टिप्लाइड बाय फ्लो वेलॉसिटी. तर डिटेन्शन टाईम आहे 6 आवर्स मल्टिप्लाइड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 0.2 मीटर पर मिनिट दॅट इज फ्लो वेलॉसिटी. सो आता ज्यावेळेस हे मल्टिप्लाय करणार त्याचा ॲन्सर काय येतं हे सांगा बरं. लेंथ ऑफ द टँक
येस कैलास 12 मीटर कोण म्हणत आहे ऋषी ओके बाकीचे आन्सर काय येत आहे 6 multiplied by 60 multiplied by 0.2 so answer is 72 मीटर बरोबर लेंथ येत आहे 72 मीटर ठीक आहे दिस इज द लेंथ ऑफ द सेडिमेंटेशन टँक्स ओके लेंथ ऑफ द सेडिमेंटेशन टँक सो हा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा हे यावरती क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला पण सो डिझाईन पॅरामीटर्सवरती न्यूमरिकल क्वेश्चन्स येणार आहे आपल्याला सिंपल फॉर्म्युला असा माहीत असतो फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत कन्वर्जन व्यवस्थित करायचं आहे न्यूमरिकल तुम्ही इझिली 2 मार्क्सचं न्यूमरिकल सॉल्व करू शकतात ओके सो वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन इन अ सेडिमेंटेशन टँक द डिझाईन सरफेस ओव्हरफ्लो रेट इज टू बी कॅल्क्युलेटेड ॲज अ सरफेस एरिया डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ वॉटर सो एक मिनिट हा क्वेश्चन आहे इथे ऑप्शन आहे okay in a sedimentation tank design the surface overflow rate is calculated as ठीक आहे surface overflow rate ला आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट चालेल स्टार्ट करूया आपण मग आलेत सगळे जण ओके चला बघा हा त्या ठिकाणी 9th यस साक्षी बरोबर आहे तुमचा आन्सर 72 एकदम करेक्ट आन्सर बरोबर प्रियंका हां बरोबर आहे तुमचे सगळ्यांचे आन्सर बरोबर आलेले आहेत ओके यस आता ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगा 11th क्वेश्चनचा आन्सर काय आहे हां आर डी जहीर आकांक्षा ऑप्शन बी म्हणतायत ओके डिस्चार्ज अपॉन प्लॅन एरिया डिस्चार्ज अपॉन प्लॅन एरिया इज नथिंग बट दी सरफेस ओव्हरफ्लो रेट ह्या सरफेस ओव्हरफ्लो रेटला आपण टँकची डिझाईन वेलॉसिटी पण म्हणतो किंवा यालाच आपण ओव्हरलोडिंग रेट पण म्हणत असतो सो याचे वेगवेगळे नाव आहेत है ना याच्यावर पण क्वेश्चन आपण पाहिला होता की सरफेस ओव्हरफ्लो रेट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सरफेस ओव्हरलोडिंग रेट or overloading rate or also it is termed as design velocity of the sedimentation tank ओके सो हे लक्षात ठेवा सरफेस ओव्हरफ्लो रेट आता याच्या फॉर्म्युलावरतीच बरेचसे क्वेश्चन्स असतात ठीक आहे सो आता कधी कधी हा बी इंटू एल आहे ना हा जो आहे प्लॅन एरिया हा जो आहे इथं प्लॅन एरिया आहे ना हा प्लॅन एरिया कॅपिटल ए सो कधी कधी हा प्लॅन एरिया सुद्धा कॅल्क्युलेट करायला विचारतील नेक्स्ट एखाद्या क्वेश्चनमध्ये सो हा एरिया इकडे गेला तर हा डिस्चार्ज डिवायडेड बाय सरफेस ओव्हरफ्लो रेट सो एरिया कॅल्क्युलेट करायसाठी हा फॉर्म्युला आहे ठीक आहे सरफेस ओव्हरफ्लो रेट काढायचा असेल तर हा आणि एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे सो हे दोन फॉर्म्युलाजवरती बरेचसे गेटमधले 2 मार्क्सवाले न्यूमरिकल जे आहे ते सॉल्व होऊ शकतात सो हे दोन फॉर्म्युलाज लक्षात ठेवा सिम्पल असतात ना क्वेश्चन फार मोठा दिसतो 5-6 लाईनचा क्वेश्चन दिसतो पण हे सिंपल हे फॉर्म्युलाज यूज करून जस्ट व्हॅल्यू पुट करून आन्सर येऊ शकतं सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण 12th क्वेश्चन काय आहे ते येस द रेशिओ ऑफ डिस्चार्ज अँड प्लॅन एरिया ऑफ अ कंटिन्युअस फ्लो टाईप सेटलिंग टँक इज नोन ॲज हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे प्रिव्हियसली गेटमध्ये बघा आता याचं काय रेशिओ ऑफ डिस्चार्ज ऑन प्लॅन एरिया पुन्हा तेच दिलं आहे फक्त स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये दिलं आहे डिस्चार्ज ऑन प्लॅन एरिया इज नोन ॲज सरफेस ओव्हरफ्लो रेट आहे ना सरफेस ओव्हरफ्लो रेट सरफेस लोडिंग रेट सरफेस ओव्हरफ्लो रेट आन्सर काय ऑल ऑफ दी अबाव ठीक आहे चालेल स्वतः याचं तर तुम्हाला इझिली माहीत होऊन जाईल आन्सर है ना नेक्स्ट पाहूया हां आता हा पण गेटमध्ये 1 मार्क्ससाठी आलेला विच वन ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज मोस्ट सुटेबल फॉर ट्रीटिंग रॉ सरफेस वॉटर टू मेक इट सुटेबल फॉर ड्रिंकिंग पर्पज यामधला कोणता सिक्वेन्स आहे है ना जो आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट प्लांटवरती यूज करतोय बघा ड्रिंकिंग पर्पजसाठी आपल्याला वॉटर ट्रीट करायचं आहे तर आपण यामधला कोणता सिक्वेन्स यूज करणार आहे कोणता सिक्वेन्स असेल बघा सगळ्यात पहिले आपण काय करत असतो स्क्रीनिंग करत असतो है ना सो सगळ्या ऑप्शनमध्ये तर स्क्रीनिंग आहे है ना इथे पण स्क्रीनिंग आहे इथे पण आहे सीमध्ये पण आहे डीमध्ये पण आहे त्यानंतर स्क्रीनिंग झालं की आपण काय करत असतो एरेशन नंतर काय करतो सेडिमेंटेशन सो आता सेडिमेंटेशन दिसतंय का कुठे स्क्रीनिंग नंतर सेडिमेंटेशन आहे का नाही हा गेला कट त्यानंतर बी मध्ये स्क्रीनिंग नंतर सेडिमेंटेशन कट स्क्रीनिंग नंतर सेडिमेंटेशन हा सी मध्ये आहे डी मध्ये पण आहे बरोबर
त्यानंतर आता बघा, आता ह्या दोन ऑप्शन राहिल्या, हे दोन कट झाले, एलिमिनेशन ट्रिकने जातं आपण. हां बघा, आता सी आणि डी मधून कोणता बरोबर आहे 50-50 मध्ये? आपल्याला माहित आहे की डिसइन्फेक्शन म्हणजे क्लोरिनेशन ही लास्ट ट्रीटमेंट प्रोसेस आहे ना. स्क्रीनिंग, सेडिमेंटेशन, त्यानंतर फिल्ट्रेशन असते आणि आफ्टर फिल्ट्रेशन आपण डिसइन्फेक्शन करत असतो, बरोबर. सो लास्टला डिसइन्फेक्शन या दोघांमध्ये कोणामध्ये आहे? इथे आहे, बरोबर. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ओके, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. सो गेट 1 मार्क्स. इझिली आपल्याला 1 मार्क मिळू शकतो. यस, बरोबर आहे. हां, सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. व्हेरी गुड. यस. What is the surface area? What is the surface area in meter square of a settling tank used for design? What is the surface area? आपल्याला 1 मार्क मिळू शकतो. यस, बरोबर आहे. हां, सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे काय दिलेलं आहे यांनी ह्या क्वेश्चनमध्ये? बघा, आपल्याला काय करायचं आहे? सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे ना. सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि यांनी आपल्याला दिलेला आहे की डिझाईन डिस्चार्ज आहे तो किती आहे? 1.5 मीटर क्यूब पर सेकंड आहे. 1.5 मीटर क्यूब पर सेकंड आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे? सरफेस ओव्हरफ्लो रेट ॲझ्युम म्हणतात ते. ठीक आहे. हां, तरी ॲझ्युमची पण व्हॅल्यू देऊन ठेवली त्यांनी, 40 मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे. ओके. सो आता ह्या क्वेश्चनचं ॲन्सर जे आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ना. या क्वेश्चनचा ॲन्सर काय करा तुम्ही? कॅल्क्युलेट करा. याचा फॉर्म्युला मी तर लिहून ठेवतो, तुम्ही ॲन्सर सांगा. कारण आता इथे तुम्ही काय करतायत आणि याचा आन्सर काय काढतायत ते आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. गेटमध्ये सेम क्वेश्चन, गेटमध्ये 2 मार्क्ससाठी आला आहे. यस, निखिल, स्वप्नील, शीतल, जहीर, प्रियंका, प्रतीक्षा, ओम, आर डी. चला कॅल्क्युलेट करा. चला सगळ्यांनी आन्सर काढायचं. आकाश, यस, काय असणार आहे याचा आन्सर? कमेंट करा तुम्ही. यामध्ये काय मिस्टेक करायचं आहे तुम्हाला करा. हां इथे मिस्टेक करा, तिथे पेपरमध्ये नाही करायचे आपल्याला. काहीतरी याच्यामध्ये मिस्टेक होते बघा. काय मिस्टेक होते? मी तुम्हाला सांगितलं कशामध्ये मिस्टेक होते ते. बघा, सॉल्व करून आन्सर सांगा मला. यस, ऋषी, साक्षी, प्रियंका, कुठे गेले सगळे? ओम, स्वप्नील, निखिल, आन्सर सांगा. येस, आपल्याकडे 23 मेंबर्स लाईव्ह आहेत सध्या. चला कमेंट करा आन्सर. फॉर्म्युला दिला आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे, तुम्हालाच सॉल्व करायचं आहे. डिस्चार्ज दिला आहे 1.5 मीटर क्यूब पर सेकंड. सरफेस ओव्हरफ्लो रेट दिला आहे 40 मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे. सो डिस्चार्ज डिवायडेड बाय सरफेस ओव्हरफ्लो रेट केला तर आपल्याला आन्सर किती येतं आहे ते सांगायचं आहे. कमेंट करा लवकर. काय येतं आन्सर? निखिल, अरे ओ निखिल, आन्सर कुठे आहे? थ्री 240. स्वप्नील, बाकीचे? यस, स्वप्नील, व्हेरी गुड. तुम्ही फर्स्ट आन्सर देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियंका पण म्हणतात ऑप्शन बी. स्वप्नील पण म्हणत आहेत ऑप्शन बी.
ओके बघा, मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे, तर हे पर डे मध्ये आहे बरोबर. सो आता आपल्याला हे पर डे म्हणजे एका डे मध्ये 24 आवर्स असतात बरोबर. 60 मिनिट्स सोबत मल्टिप्लाय करूया, 60 सेकंड्स सोबत मल्टिप्लाय करूया. का बरं, कारण हा 1.5 मीटर क्यूब पर सेकंडमध्ये आहे. सो हा 40 मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर हा पण आपल्याला कन्वर्ट करावा लागेल ना. हा पर डे जो आहे हा आपल्याला कन्वर्ट करावा लागेल. सो आता इथं कन्वर्जन केलेलं आपण, आता याला पण त्या ठिकाणी सेकंड्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. एका डेला आपण सेकंड्समध्ये कन्वर्ट केलं आहे. सो आता ज्यावेळेस आपण याला डिवाइड करणार आहे ना, 1.5 डिवायडेड बाय 40 डिवायडेड बाय 24 बाय 60 त्यावेळेस आपला आन्सर येत आहे 3240.44 मीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया, दिस इज द एरिया. यस, हां बरोबर स्वप्नील, 24/60/60 बरोबर आहे. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. आलंय सगळ्यांचं, चालेल. स्वतः हा गेटमध्ये तुम्ही बघा अशा प्रकारे आपल्याला हे जस्ट फक्त थोडंफार गेटमध्ये काय करतात, असं सिम्पल एखादा न्यूमरिकल फेकून नाही मारणार, आपल्याला काहीतरी युनिट कन्वर्जन करायला लावतात ते. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, घाईमध्ये काय होतात 1.5 डिवायडेड बाय 40 करतील काही जण. ओके, सो ही मिस्टेक होऊ नका देऊ. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. In which of the following is the most important parameter for the removal of discrete particle in design of continuous flow type rectangular sedimentation tank? रेक्टँग्युलर सेडिमेंटेशन टँक डिझाईन करत असताना या खालीलपैकी कोणता सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आहे? डेप्थ आहे का महत्त्वाची, की लेंथ आहे महत्त्वाचा, की सरफेस ओव्हरफ्लो रेट महत्त्वाचा आहे, की टेम्परेचर ऑफ द वॉटर टू बी ट्रीटेड महत्त्वाचा आहे? सांगा. सेडिमेंटेशन टँकमध्ये डेप्थ इम्पॉर्टंट आहे का? डेप्थ इम्पॉर्टंट आहे का? सेडिमेंटेशन टँकमध्ये डेप्थ महत्त्वाची आहे का? येस, स्वप्नील म्हणतात ऑप्शन बी, लेंथ ऑफ द टँक. कशामुळे स्वप्नील? जहीर म्हणतात सरफेस ओव्हरफ्लो रेट, ओमचं पण म्हणणं आहे सरफेस ओव्हरफ्लो रेट, निखिलचं पण म्हणणं आहे सरफेस ओव्हरफ्लो रेट. येस, मेजॉरिटी सरफेस ओव्हरफ्लो रेट बरोबर आन्सर देत आहे. सरफेस ओव्हरफ्लो रेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर फॉर द रिमूव्हल ऑफ डिस्क्रीट पार्टिकल्स इन द डिझाईन ऑफ कंटिन्युअस फ्लो टाईप रेक्टँग्युलर सेडिमेंटेशन टँक. कारण टँकमध्ये ना ही काय आहे रे, सरफेस ओव्हरफ्लो रेट म्हणजे काय, टँकची डिझाईन वेलॉसिटी आहे. ओके, आपण वॉटरची त्या ठिकाणी वेलॉसिटी कंट्रोल नाही करू शकत आणि पार्टिकलची सेटलिंग वेलॉसिटी कंट्रोल नाही करू शकत. आपण टँकला डिझाईन वेलॉसिटी प्रोव्हाइड करू शकतो. ज्यावेळेस आपण सरफेस ओव्हरफ्लो रेट प्रोव्हाइड करतोय त्या सरफेस ओव्हरफ्लो रेटच्या अनुसारच पार्टिकल, नंबर ऑफ पार्टिकल, जवळपास 40 to 60% पार्टिकल जे आहेत वॉटरमधले ते त्या सेडिमेंटेशन टँकमध्ये, डिस्क्रीट पार्टिकल जे आहेत त्या सेडिमेंटेशन टँकमध्ये बॉटमला सेटल डाऊन होत असतात हॉपरमध्ये. ओके, त्याला आपण म्हणतो स्लज. जे पार्टिकल जे बॉटमला सेटल डाऊन झाले त्याला आपण म्हणत असतो स्लज. ओके, सो वरती क्लिअर वॉटर राहत आहे, ते नेक्स्ट ट्रीटमेंट प्रोसेससाठी जात असतं. सो लक्षात ठेवा, सरफेस ओव्हरफ्लो रेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर. वॉटरचं टेम्परेचर मॅटर करत नाही. ओके, वॉटरचं टेम्परेचर त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स करत नाही, लेंथचं पण काही फरक पडत नाही आहे. नेक्स्ट, मॅच द पेअर्स. ओके, हां इथे काय दिलेलं आहे, मॅच करायचे पेअर्स. बघा, टाईप ऑफ वॉटर सोर्स दिलेला आहे, वॉटरचा सोर्स दिलेला आहे आणि ट्रीटमेंट प्रोसेसची लिस्ट दिलेली आहे. तो कोणत्या सोर्सला कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, आपल्याला या क्वेश्चनमध्ये कोणत्या सोर्सला कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करता येणार आहे बघूया आपण. बघा, पहिले दिलेलं आहे सरफेस वॉटर. पहिलं काय दिलेलं आहे, सरफेस वॉटर. सो आता रिव्हर किंवा कॅनॉल असेल, हा सुद्धा गेटमध्ये 1 मार्कसाठी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो आता यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे, ज्यावेळेस आपण सरफेस वॉटर रिव्हर किंवा कॅनॉल असेल अशा वेळेस आपण रिव्हर किंवा कॅनॉलला कोणते ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आहे. रिव्हर वॉटर असेल, सरफेस वॉटर, त्याला आपण कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करूया. किंवा याला एलिमिनेशनने सॉल्व्ह करूया. बघा, एकदम सोपे सोपे स्टेटमेंट आहे ना. बघूया, ट्यूबवेल वॉटर आहे ना, मी म्हटलं तर तुम्हाला जे ग्राउंड वॉटर आहे ट्यूबवेल वॉटर, त्या ट्यूबवेल वॉटरला फक्त डिसइन्फेक्शनची गरज असते. ठीक आहे, ट्यूबवेल वॉटरला फक्त डिसइन्फेक्शनची गरज असते. सो ट्यूबवेल वॉटर ऑप्शन डी साठी, डीचं आन्सर आहे 2 म्हणजे डिसइन्फेक्शन. ओके, त्यानंतर ट्यूबवेल वॉटरला डिसइन्फेक्शन झालं. लेक्स किंवा पॉन्ड वॉटर, मी तुम्हाला म्हटलं होतं लेक्समध्ये
है ना, अल्गेज किंवा अल्गेचं त्या ठिकाणी असं म्हणू शकतो आपण प्रिसेन्स ऑफ अल्गे आपल्याला लेक्समध्ये जास्त बघायला मिळतात. ओके, प्रिसेन्स ऑफ अल्गे जे आहे लेक्समध्ये किंवा पॉन्ड वॉटरमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं. ते रनिंग वॉटर नाही आहे म्हणून. ओके, लार्ज डिप्रेशनमध्ये बघा, स्मॉल डिप्रेशन असेल तर त्याला आपण म्हणणार पॉन्ड. अर्थ सरफेसमध्ये जे स्मॉल डिप्रेशन आहे ग्राउंडमध्ये त्याला आपण म्हणतो पॉन्ड, त्याच्यामध्ये वॉटर साचतं म्हणून. आणि लार्ज डिप्रेशन असेल अर्थ सरफेसच्या मध्ये, त्यामध्ये जर वॉटर साचत असेल तर त्याला आपण म्हणतो लेक्स. बरोबर. सो आता लेक्स किंवा पॉन्ड वॉटरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे जे अल्गे असेल तर अल्गेसाठी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करावं लागते, कॉपर सल्फेट ट्रीटमेंट. बरोबर. सो आता कॉपर सल्फेट ट्रीटमेंट जे आहे लेक्ससाठी प्रोव्हाइड करायचे, तर कोणत्याही ह्या ऑप्शनमध्ये आहे का? हां, इथे दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे कॉपर सल्फेट ट्रीटमेंट. ओके, त्यानंतर अजून पण आहेत पुढे कोॲग्युलेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन, याही प्रोव्हाइड करावे लागतील आपल्याला. सो आपण असं म्हणू शकतो सी जो आहे ऑप्शन सी साठी कोणता आहे? 3 आहे. ओके, त्यानंतर वॉटर फ्रॉम इन्फिल्ट्रेशन गॅलरी आणि सरफेस वॉटर. आता ह्या दोघांमधून आपल्याला ऑप्शन जे आहे सिलेक्ट करायचं आहे. सो बघा मित्रांनो, इन्फिल्ट्रेशन गॅलरीजमध्ये, इन्फिल्ट्रेशन गॅलरीज काय असतात? एखादं रिव्हर बेड आहे ना, एखादं रिव्हर आहे, ठीक आहे, सपोज ही त्या ठिकाणी असं रिव्हर आहे, रिव्हरच्या खाली इथं ही सबसॉईल आहे ना, ही रिव्हर आणि ही त्या ठिकाणी असा सबसॉईलचा लेअर आहे. सो या सबसॉईलमध्ये सिपेज होऊन इथे जे काय त्या ठिकाणी वॉटर जे आहे इन्फिल्ट्रेट होत असतं. ओके, सिपेजने रिव्हरच्या बेडमध्ये बॉटममधून जे वॉटर जे आहे सबसॉईलमधून सिपेज होऊन इन्फिल्ट्रेशन गॅलरीजमध्ये येत असतं. सो या इन्फिल्ट्रेट झालेलं आहे, ओपन टू ॲटमॉस्फिअर नाही आहे हे, ठीक आहे. त्यामुळे याला आपल्याला याच्यामध्ये जे काही डिझॉल्ड गॅसेस असेल किंवा बॅड ओडर असेल, बॅड टेस्ट येणार आहे हे ग्राउंड वॉटर असल्यामुळे, सिपेज झालेलं वॉटर कलेक्ट केल्यामुळे, त्यामुळे याला एरेशन करणं गरजेचं आहे. सो आता आपण असं म्हणू शकतो का एरेशन कुठे आहे? मग बघा, जे वॉटर फ्रॉम इन्फिल्ट्रेशन गॅलरीजमध्ये आपल्याला दिसतंय त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करावं लागेल? एरेशन प्रोव्हाइड करावं लागणार आहे. सो आता आपण असं म्हणू शकतो का बी साठी ऑप्शन 1 आहे. ओके, बी साठी ऑप्शन 1 आहे. रिव्हर्स किंवा कॅनॉल्स, बघा मी जसं म्हटलं त्या दिवशी की जे मॉडर्न ट्रीटमेंट प्लांट आहेत बघा इथे, ही स्लाइड जरा थोडी इथे झाली आहे, थांबा एक मिनिट. ओके, सो जे सरफेस वॉटर आहे मी तुम्हाला त्याची सांगितलं की डायरेक्टली कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन करतो आणि फिल्ट्रेशन नंतर डिसइन्फेक्शन करत असतो. मी तुम्हाला याबद्दल माहिती दिली होती. बरोबर. सो आता हे जे सरफेस वॉटर जे आहे रिव्हर्स किंवा कॅनॉल, राहिलेला ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन याच्यासाठी कुठे गेला तो? ऑप्शन नंबर 4 ए साठी आहे, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर याच्यासाठी आहे बी साठी 1. ओके, सो हे आन्सर्स आहेत. ठीक आहे. सो A4 B1 4132 हे आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, 4132 कुठे आहे का? 4132. ओके, सो इथे आहे 4132, 4132 हा सिक्वेन्स आहे. ओके, चालेल. सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. हा गेटमध्ये हा सुद्धा 1 मार्क्ससाठी आलेला आहे प्रिव्हियसली. नेक्स्ट आता आपण पाहूया. बघा मित्रांनो, यामध्ये सुद्धा दिलेलं आहे रिव्हर इज द सोर्स. ओके, आता इथं दिलेलं आहे रिव्हर हा सोर्स आहे वॉटरसाठी आणि आपण तो त्याला त्या ठिकाणी टाउनला सप्लाय करायचा आहे. इट्स वॉटर इज व्हेरी टर्बिड अँड पोल्युटेड. ठीक आहे, टर्बिड अँड पोल्युटेड वॉटर असल्यावरती आपण कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार असं विचारलं आहे. ठीक आहे, टर्बिड आणि पोल्युटेड वॉटर असेल तर त्यासाठी आपण कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार? या 4 ऑप्शन्सपैकी राईट आन्सर सांगा. आता याचा आन्सर तुम्ही सांगू शकता. चला, यस कैलास, स्वप्नील, आकांक्षा, शीतल, यस आकाश, निखिल, ओम, आन्सर सांगा. टर्बिड वॉटर आहे आणि पोल्युटेड वॉटर आहे. ठीक आहे, टर्बिड आणि पोल्युटेड वॉटर आहे, यासाठी आपण कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार? यस, आन्सर तुम्ही सांगा. चला, डायरेक्टली कोॲग्युलेशन करणार का? टर्बिड अँड पोल्युटेड वॉटरला डायरेक्टली आपण कोॲग्युलेशन करणार का डायरेक्ट फक्त सेडिमेंटेशन अँड पोस्ट फ्लोरिनेशन करणार? ठीक आहे, ऑप्शन डी पहिले कट करूया. नंतरचं म्हणतोय कोॲग्युलेशन. बघा मित्रांनो, जे पोल्युटेड वॉटर असेल है ना, कंटॅमिनेटेड वॉटर, पोल्युटेड वॉटर, टर्बिड वॉटर आहे ना, त्यातलं त्यात टर्बिड पण आहे ते. सो आपल्याला याची पहिले त्या ठिकाणी टर्बिडिटी कमी करावं लागेल. सो प्री सेडिमेंटेशन. त्यानंतर आपल्याला पोल्युटेड वॉटर आहे तर प्री क्लोरिनेशन.
है ना. पोल्युटेड वॉटर जर असेल तर आपण, मी तुम्हाला सांगितलं होतं प्री क्लोरिनेशनच्या वेळेस, ज्या वेळेस वॉटर मोस्ट पोल्युटेड वॉटर असेल त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, प्री क्लोरिनेशन करावं लागणार आहे. सो प्री क्लोरिनेशन, त्यानंतर कोॲग्युलेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि पोस्ट क्लोरिनेशन, ह्या सगळ्या ट्रीटमेंट प्रोसेस आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतील. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. गेटमध्ये 1 मार्क्ससाठी 1 किंवा मला वाटतं हा 2 मार्क्ससाठी पण आलेला आहे. ठीक आहे, मॅच द पेअर्स किंवा सिक्वेन्स लावायला. ओके, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हां बघा, द करेक्ट सिक्वेन्स ऑफ प्रोसेस इन अ वॉटर ट्रीटमेंट प्लांट फॉर रुरल वॉटर सप्लाय. जर रुरल वॉटर सप्लाय असेल त्यावेळेस आपण यापैकी कोणता सिक्वेन्स करेक्ट आहे असं म्हणू शकतो. बघा इथे दिलेलं आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे आहे हे आपल्याला कुठे द्यायचं आहे, त्या ठिकाणी हा जो सिक्वेन्स आहे हा रुरल वॉटर सप्लायसाठी आहे. ठीक आहे, रुरल वॉटर सप्लाय, आणि मी तुम्हाला सिक्वेन्स लिहून दिला होता. सो आता मला वाटतं याचा आन्सर तुम्ही सगळ्यांनी द्यायला पाहिजे. सांगा याचा आन्सर काय असेल, याचा आन्सर सांगा. येस, प्रतीक्षा, आकाश, बरोबर होतं तुमचं मागचं आन्सर दिलेलं. हां, स्वानंद म्हणतात ऑप्शन डी. चौहान ऑप्शन डी. येस, बाकीचे काय आन्सर असेल. येस चौहान, ओमचं पण म्हणणं डी. कांबळे रजनीकांत ऑप्शन डी. बाकीचे येस, प्रतीक्षा, कैलास, स्वप्नील, आन्सर काय याचं. चला आन्सर्स द्या. गेटचेच क्वेश्चन सॉल्व्ह करतो आपण. गेट, UPSC, MPSC मध्ये आलेले क्वेश्चन्स आहे ना, आपण बेसिकपासून अगदी छोटे छोटे प्रश्नापासून मोठे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय सगळे, बरोबर. आता याचा आन्सर जे आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की जो काही त्या ठिकाणी रुरल एरियाज किंवा किंवा छोटे जे टाउन्स असतील, स्मॉल टाउन्स, यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्लो सँड फिल्टर्स प्रोव्हाइड करता येऊ शकतात. आणि जे लार्ज कम्युनिटीज, लार्ज टाउन्स किंवा जे सिटी एरियाज आहे त्यामध्ये आपण रॅपिड सँड फिल्टर्स प्रोव्हाइड करतो. सो ह्या 2 वरूनच तुम्ही आन्सर लगेच सिलेक्ट करू शकता. बघा जसं की पहिल्या ऑप्शनमध्ये रॅपिड सँड फिल्टर दिलेलं आहे, सो हा ऑप्शन गेला. त्यानंतर दुसऱ्यामध्ये त्याने म्हटलं आहे की स्लो सँड फिल्टर, आता ठीक आहे, हा स्लो सँड राहिला आहे. ओके, इथं म्हणतात प्रेशर फिल्टर, हाही गेला. तर हा इंडस्ट्रीसाठी आहे ना, त्यामुळे हा ऑप्शन सी कट झाला. आता राहिलेत ऑप्शन बी आणि ऑप्शन डी. ज्यावेळेस आपण हे सिक्वेन्स पाहतोय मित्रांनो, तर ऑप्शन बघत असताना बघा, हा जो एरेशन जो आहे ना, आपण त्या ठिकाणी कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन रुरल एरियासाठी करत नाही. आपण काय करतो, एरेशन, प्लेन सेडिमेंटेशन, स्लो सँड फिल्ट्रेशन, डायरेक्ट डिसइन्फेक्शन करत असतो रुरल वॉटरसाठी. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. चालेल. नेक्स्ट आता पाहूया आपण. अगेन देर इज अ मॅच द पेअर्स. बघा, ट्रीटमेंट प्रोसेस दिलेली आहे. ओके, ट्रीटमेंट प्रोसेस दिलेली आहे आणि कोणता मॅटर आपण रिमूव्ह करतो याबद्दल आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. सो प्लेन सेडिमेंटेशन असेल त्याच्यासाठी कोणता आपण त्या ठिकाणी कोणता मॅटर रिमूव्ह करतो प्लेन सेडिमेंटेशनने. केमिकल प्रेसिपिटेशन असेल तर त्याने कोणता मॅटर रिमूव्ह करतो. स्लो सँड फिल्ट्रेशनने काय रिमूव्ह करतो आणि एरेशनने काय रिमूव्ह करतो असं विचारलेलं आहे. सो तुम्ही याचा आन्सर सांगू शकता. येस, मॅच द पेअरमध्ये समजा की तसं सांगू नाही शकत तर मग डायरेक्ट काय करा, प्लेन सेडिमेंटेशनला काय आहे कमेंट करा. प्लेन सेडिमेंटेशनने काय रिमूव्ह करतो आपण. प्लेन सेडिमेंटेशनने आपण सस्पेंडेड सॉलिड्स आहे ना, ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोर दॅन 1 म्हणजे वॉटरपेक्षा जास्त असणारे, वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 आहे ना, वॉटरपेक्षा जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणारे जे पार्टिकल्स आहेत, जे रॉ वॉटरच्या टर्ब्युलन्समुळे किंवा वॉटरची जी टर्ब्युलन्स म्हणण्यापेक्षा तुम्ही असू शकता वॉटरची जी फ्लो वेलॉसिटी आहे त्यामुळे काही पार्टिकल्स असे होते, सस्पेंडेड पार्टिकल्स, जे की वॉटरमध्ये फ्लो होत होते, खाली सेटल डाऊन झाले नव्हते रिव्हरमध्ये. सो आता आपण ते ज्यावेळेस रॉ वॉटर कलेक्ट करून ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन आलेलं आहे त्यावेळेस आपण सेडिमेंटेशन टँकमध्ये काय करतो, एका बॅफल वॉलला ते रॉ वॉटर स्ट्राईक होतं, त्याचा टर्ब्युलन्स कमी होतो, त्याची फ्लो वेलॉसिटी कमी होते, स्लोली वॉटर ते बॅफल वॉलवरून काय होईल, स्वाईप अप होईल खाली आहे ना, आणि काय होणार आहे, सेडिमेंटेशन टँकमध्ये फ्लो होत असतं. सो वॉटरचा टर्ब्युलन्स कमी केला, वॉटरची फ्लो वेलॉसिटी कमी केली, यामुळे काय झालेलं आहे, मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टिकल जे सस्पेन्शनमध्ये होते ते आता सेडिमेंटेशन टँकच्या बॉटमला सेटल डाऊन होतात. सो प्लेन सेडिमेंटेशनला काय करतात, प्लेन सेडिमेंटेशनमध्ये सस्पेंडेड सॉलिड जे आहेत ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 पेक्षा जास्त आहे ते रिमूव्ह करत असतो आपण. ओके, त्यानंतर केमिकल प्रेसिपिटेशन. एक मिनिट, हे इकडे जात आहे. स्लो सँड फिल्ट्रेशन आणि एरेशन. आता तुम्हाला माहित आहे एरेशन आपण जस्ट पाहिलं आहे,
ओके, एरेशन आपण पाहिलंय की एरेशन जे आहे पहिले इथं एरेशन जे आहे, एरेशनने आपण डिझॉल्ड गॅसेस रिमूव्ह करतो. सो मी एरेशनच्या पुढे 1 लिहितोय. ठीक आहे, एरेशनच्या पुढे ऑप्शन 1 लिहितोय. ठीक आहे, हे डिझॉल्ड गॅसेस बरोबर आहे ना. सो आता आपण एरेशनने डिझॉल्ड गॅसेस रिमूव्ह करतोय, तर ते लिहिलंय. त्यानंतर स्लो सँड फिल्ट्रेशन. बघा, स्लो सँड फिल्ट्रेशनने आपण काय करतोय बघा, स्लो सँड फिल्ट्रेशनने आपण स्लो सँड फिल्ट्रेशनने डिझॉल्ड सॉलिड्स रिमूव्ह करतो की फ्लोटिंग सॉलिड्स रिमूव्ह करतो की बॅक्टेरियल सेल्स रिमूव्ह करतो, सांगा. यस, कमेंट करायचं आहे. जे की त्या ठिकाणी स्लो सँड फिल्टर्स असतील त्याने बॅक्टेरियल सेल्स रिमूव्ह करतो की फ्लोटिंग सॉलिड्स अँड डिझॉल्ड सॉलिड्स रिमूव्ह करतो, काय असणार आहे बघा. स्लो सँड फिल्ट्रेशन जे आहेत, स्लो सँड फिल्ट्रेशनने आपण बॅक्टेरियल सेल्स रिमूव्ह करतो. कमेंट करतायत. यस, हां. बॅक्टेरियल सेल्स रिमूव्ह करतात. डिझॉल्ड सॉलिड्स केमिकल प्रेसिपिटेशन. ओके, नेक्स्ट स्लाइड. हे आन्सर आहे ते. आवाज येतोय सर? नेक्स्ट स्लाइड. डिझॉल्ड सॉलिड्स केमिकल प्रेसिपिटेशन. ओके, नेक्स्ट स्लाइड. ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चनवर पाहतोय. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ट्रीटमेंट ऑफ टिपिकल टर्बिड सरफेस वॉटर. सो आता टर्बिड सरफेस वॉटरसाठी आपण काय करतोय बघा, कोॲग्युलेशन, त्यानंतर फ्लॉक्युलेशन, फिल्ट्रेशन की सेडिमेंटेशन की कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन आणि सेडिमेंटेशन नंतर फिल्ट्रेशन. सो हे या दोनमधूनच आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सो ऑब्वियस आहे, आपल्याला माहित आहे की कोॲग्युलेशन नंतर फ्लॉक्युलेशन होतात, नंतर सेकंडरी सेडिमेंटेशन होतं, त्यानंतर फिल्ट्रेशन होत असते. ठीक आहे, हा सुद्धा गेटमध्ये प्रिव्हियसली 1 मार्कसाठी क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिझाईन पॅरामीटर. चालेल, आता हा रिपीट झालेला आहे. सरफेस ओव्हरफ्लो रेट आहे याचा आन्सर. आता हा सॉल्व्ह करूया आपण. ओके, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये आपल्याला सेटलिंग वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला विचारत आहे. ठीक आहे, व्हॉट इज द सेटलिंग वेलॉसिटी ऑफ अ डिस्क्रीट पार्टिकल विथ इन अ वाइड बॉडी ऑफ अ वॉटर when the relevant रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन 0.5. ठीक आहे, रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू 0.5 पेक्षा कमी आहे. द डायमीटर अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पार्टिकल्स आर. ठीक आहे, आता डायमीटर दिलेला त्यांनी गिवन डाटा लिहितोय पहिले बघा. डायमीटरची व्हॅल्यू दिलेली आहे 2 × 10⁻³ सेंटीमीटर बरोबर. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे 2.65. आफ्टर दॅट वॉटर टेम्परेचर इज 20 डिग्री सेल्सिअस. कायनामेटिक विस्कोसिटी न्यूची जी व्हॅल्यू आहे दॅट इज 2 × 10⁻² सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, सो आता हा आपल्याकडे हे गिवन डाटा, हे पॅरामीटर्स दिलेले आहेत आणि आपल्याला सेटलिंग वेलॉसिटी कॅपिटल व्ही आहे ना, स्मॉल एस, सेटलिंग वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याकडे सेटलिंग वेलॉसिटी ज्यावेळेस कायनामेटिक विस्कॉसिटी किंवा डायनामिक विस्कॉसिटी या दोन दिल्या असतील तर त्यासाठीचे फॉर्म्युलाज आपण पाहिलेले आहेत. तर इथे ऑप्शनमध्ये इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला इथे आपल्याला कायनामेटिक विस्कॉसिटी जी आहे ती गिवन आहे. सो कायनामेटिक विस्कॉसिटी ज्यावेळेस गिवन असेल त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो आहे ना, सेटलिंग वेलॉसिटी VS इज इक्वल टू GD² 18 ब्रॅकेटमध्ये कॅपिटल G - 1. सो इथे G म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ना, D इज द डायमीटर, G हा जो स्मॉल G आहे हा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे आणि न्यू जो आहे हा कायनामेटिक विस्कॉसिटीसाठी आहे बरोबर. सो आता आपल्याला हे जे गिवन डाटाच्या व्हॅल्यूज आहेत ते तिथं पुट करायचे आहेत. पुट करत असताना व्हॅल्यूज जे आहेत आता ह्या ठिकाणी पण काही ना काहीतरी मिस्टेक मुलं करतात. मी म्हटलं ना, गेट जे आहे, गेटमध्ये क्वेश्चन असा डायरेक्टली सरळ तुम्हाला देणार नाही, काही ना काहीतरी त्या ठिकाणी युनिट कन्व्हर्जन छोटं का असे ना पण ते ठेवत आहेत. ठीक आहे, आता इथं स्मॉल युनिट कन्व्हर्जन आहे
पण ते सहसा बघा, आता तुमच्या लक्षात येतं का, सॉल्व करा, मी तुम्हाला सांगतो आता कोणाचा आन्सर किती येतं त्यावरून सांगायचं. आन्सर सांगा याचं, तुम्हीच कॅल्क्युलेट करा आणि याचा आन्सर सांगा. यस, प्रियंका, जहीर, ओम, कैलास, प्रतीक्षा, निखिल, आन्सर सांगा. चला फास्ट याचा आन्सर कॅल्क्युलेट करा. यस, 19 मेंबर्स आहेत आपल्याकडे. चला काय असणार याचा आन्सर? जस्ट आपल्याला फॉर्म्युला दिला इथं सेटलिंग व्हेलॉसिटीचा, या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करा आणि तुम्हाला याचा आन्सर जे आहे ते मिळणार आहे. काय त्याचा आन्सर? यस, कैलास कसला आन्सर सांगतायत? कॅपिटल ए. ओके, अच्छा, म्हणजे ऑप्शन ए सांगतायत का? बरं, बाकीच्यांचं काय येत आहे? कॅल्क्युलेट करा सगळ्यांनी, कॅल्क्युलेट करा पटकन, आन्सर सांगा. बघा, जो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन G इज इक्वल टू 9.81 कशामध्ये असतो? कशामध्ये असतो? कमेंट करा. मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये असतो, बरोबर? मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये असतो. सो याला आपण पहिले त्या ठिकाणी आहे ना, हा मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये आहे आणि आपल्याकडे डाया जो आहे हा सेंटीमीटरमध्ये आहे. सो आपण काय करूया, आणि न्यूची व्हॅल्यू पण सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आहे, त्यामुळे आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन जो आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनसाठी जो स्मॉल जी दिलेला आहे याला आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया, आहे ना. 9.81 इंटू 100 केलं तर आपल्याला हा कशात कन्वर्ट होईल? हा त्या ठिकाणी सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये कन्वर्ट होईल. ओके, सो फक्त ही व्हॅल्यू इथे टाकताना बरेच जण मिस्टेक करतात. ठीक आहे, 9.81 तसाच ठेवून देतात. सो इथे पुट करा 9.81 इंटू 100 मल्टिप्लाइड बाय डाया किती आहे? 2 इंटू 10⁻³ सो याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. कॅपिटल जी काय आहे? 2.65. तर 2.65 मायनस 1 केलं तर 1.65 राहील, तर फक्त तो लिहित आहे ब्रॅकेटमध्ये 1.65. ओके, त्यानंतर 18 मल्टिप्लाइड बाय न्यूची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू 10⁻². ओके, सो आता इथे याचा आन्सर काय येईल सांगा. ओके, याचा आन्सर काय येणार आहे? आपल्याला सेटलिंग व्हेलॉसिटीचा आन्सर सांगायचा आहे. आन्सर किती येत आहे बाकीच्यांचं? यस, प्रियंकाने काय डिलीट केलं काय? यस, कैलासचं आन्सर काय येत आहे? ऑप्शन ए म्हणतायत का? ठीक आहे, कैलासचा आलेला आहे. साक्षी आन्सर ए म्हणतायत. ओके, आन्सर ए म्हणजे 0.018 सेंटीमीटर पर सेकंड हे आन्सर येत आहे, बरोबर आहे. सेंटीमीटर पर सेकंड, दिस इज द आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर, बरोबर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. यस, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. द डिझाईन ओव्हरफ्लो रेट ऑफ अ सेडिमेंटेशन टँक इज चूजन कन्सिडरिंग विच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, डिझाईन ओव्हरफ्लो रेट जो आहे तो आपण यापैकी कोणाला कन्सिडर करून घेतोय? बघा, याचा आन्सर सांगा. चला, डिझाईन ओव्हरफ्लो रेट, मला वाटते मी जी PDF फाईल त्या दिवशी सांगत होतो इथे अशी एक नोट पॉईंट होती. ठीक आहे, डिझाईन ओव्हरफ्लो रेट, इथे सरफेस ओव्हरफ्लो रेट वगैरे काय आहे हे सगळं पाहिलं होतं आणि इथे एक नोट पॉईंट होतं आणि त्या नोट पॉईंटमध्ये याचा आन्सर होतं. ठीक आहे, तुम्ही स्टार मार्क आपल्या नोट्समध्ये, तुम्हाला नोट्स पण दिलेल्या आहेत. ठीक आहे, आपल्या PDF फाईलमध्ये पण आहे आन्सर याचं. काय याचा आन्सर? याचा आन्सर काय आहे बघा. जे डिझाईन ओव्हरफ्लो रेट जे आहे ही पार्टिकल्स आहे ना, जो डिस्क्रीट पार्टिकल आहे त्याचा डायमीटर कन्सिडर करूनच आपण त्या ठिकाणी डिझाईन ओव्हरफ्लो रेट जी आहे ती त्या ठिकाणी ठेवत असतो. ओके, टँकला डिझाईन व्हायसाठी प्रोव्हाइड करत असतो. सो आता पार्टिकलची जी डिस्क्रीट पार्टिकलचा जो डायमीटर आहे तो आपण कन्सिडर करत असतो. ठीक आहे, इथं ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. नेक्स्ट,
आता इथे पुन्हा कॅल्क्युलेशनसाठी डिस्क्रीट पार्टिकलचा जो डायमीटर आहे तो आपण कन्सिडर करत असतो. ठीक आहे, इथं ऑप्शन नंबर बी. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. यस, 18 मेंबर जे आता सध्या लाईव्ह आहे, सगळ्यांनी इथं लक्ष देऊन ऐका. असे क्वेश्चन गेटमध्ये जे मोठे मोठे येतात आणि आपल्याला इझिली कसं सॉल्व्ह करता येतं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आपण या सेशनचं त्या ठिकाणी पर्पजच हे आहे की तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे, म्हणून सगळ्यांनी कॅल्क्युलेट सुद्धा करा. ठीक आहे, नक्की कॅल्क्युलेट करा. एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. बघा काय दिलेलं आहे. गिवन डाटामध्ये पहिली लाईन जी सांगते आपल्याला, दॅट इज द डिमांड ऑफ वॉटर अँड इट इज गिवन ॲज 150 लिटर्स पर हेड पर डे. ठीक आहे, डिस्चार्जची व्हॅल्यू आहे ती, है ना, 150 लिटर्स पर हेड पर डे. 150 लिटर्स पर हेड पर डे. ओके, त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे की फॉर 1 लाख पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन पण दिलेली आहे त्याने. पॉप्युलेशन किती दिलेली आहे, ही जी व्हॅल्यू आहे, सॉरी एक मिनिट, वॉटर डिमांडची व्हॅल्यू आहे. पॉप्युलेशनची व्हॅल्यू आहे 1 लाख. ओके, हां, आणि द फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 1.5. फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 1.5. ओके, डिटेन्शन टाइम किती घेतलंय त्यांनी, 4 आवर्स. ठीक आहे, डिटेन्शन टाइम म्हणतायत ते 4 आवर्स इतका आहे. डिटेन्शन टाइम आहे 4 आवर्स. ओके, डिटेन्शन टाइम दिला आहे 4 आवर्स. त्यानंतर ओव्हरफ्लो रेट दिला आहे V0 इज इक्वल्स टू सरफेस ओव्हरफ्लो रेट इज गिवन ॲज 20,000 लिटर्स 20,000 लिटर्स पर डे पर मीटर स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ 3 मीटर डीप प्लेन सेडिमेंटेशन टँक ॲज पर दी सरफेस ओव्हरफ्लो रेट कन्सिडरेशन विल बी. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एरिया किती असणार आहे ते. ओके, वी हॅव टू फाइंड आउट एरिया. आता बघा मित्रांनो, आपल्याला इथे गिवन डाटामध्ये सरफेस ओव्हरफ्लो रेट दिलेला आहे. ओके, सरफेस ओव्हरफ्लो रेट दिलेला आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे अजून त्या ठिकाणी, डिटेन्शन टाइम, फॅक्टर ऑफ सेफ्टी, पॉप्युलेशन आणि वॉटर डिमांड दिलेला आहे. बरोबर. सो आता आपल्याला माहिती आहे की जर एरिया फाइंड आउट करायचा असेल, ओके, एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला काय आहे, एरिया इज इक्वल टू डिस्चार्ज अपॉन सरफेस ओव्हरफ्लो रेट. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याकडे आहे. ठीक आहे, आपण डिझाईन पॅरामीटरमध्ये हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. परंतु आपल्याला ह्या क्वेश्चनसाठी हा जो त्या ठिकाणी डिस्चार्जची व्हॅल्यू आहे ती फक्त फाइंड आउट करायची आहे. एक्स्ट्रा काय करायला लावलं त्यांनी, एक्स्ट्रा काम काय सांगितलं आहे, फक्त डिस्चार्जची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि त्यानंतर मग तुम्हाला एरिया इझिली मिळून जाईल. ओके, सो आता बघा डिस्चार्जची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी जे आपण फर्स्ट युनिटवरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते तेच इथं त्या ठिकाणी अप्लाय होतात. जसं की आपल्याला माहित आहे की वॉटर डिमांड मल्टिप्लाइड बाय पॉप्युलेशन इज इक्वल्स टू डिस्चार्ज आहे ना. टोटल जो वॉटरचा डिस्चार्ज आहे तो आपल्याला जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, वॉटर डिमांड. मी ते जस्ट हे साईडला करतोय बघा. हां बघा, डिस्चार्ज इज इक्वल टू वॉटर डिमांड मल्टिप्लाइड बाय पॉप्युलेशन मल्टिप्लाइड बाय, इथे एक फॅक्टर ऑफ सेफ्टी पण देऊन ठेवलेला आहे, तो जस्ट आपल्याला एक व्हॅरिएशन फॅक्टर म्हणून कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, बघा फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेला आहे त्यांनी. सो वॉटर डिमांडची जी व्हॅल्यू आहे ती आहे 150 लिटर पर हेड पर डे पर मीटर स्क्वेअर, सॉरी पर हेड पर डे, आणि पॉप्युलेशन जे आहे ते दिलेले 1 लाख. ठीक आहे, सो मी याला 1 × 10⁵ लिहितोय. ठीक आहे, इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेलं आहे 1.5. सो याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जी वॉटर डिमांडची व्हॅल्यू जी आहे, सॉरी जी डिस्चार्जची जी व्हॅल्यू आहे ती मिळणार आहे. सो डिस्चार्जची व्हॅल्यू किती येत आहे फाइंड आउट करायचं, आन्सर सांगा. डिस्चार्जची जी व्हॅल्यू आहे ती किती येत आहे सांगा, 1.5 मल्टिप्लाइड बाय 150 मल्टिप्लाइड बाय 1 × 10⁵. किती येत आहे याचा आन्सर. आन्सर किती येत आहे याचा. यस, प्रियंका, ओम, साक्षी, स्वानंद, कैलास, आन्सर सांगा याचा. जाहीर,
आन्सर काय येत आहे याचं 1125. हे काय डायरेक्ट तुम्ही अच्छा फायनल आन्सर सांगितलं का? ओके ओके. साक्षीने आन्सर दिलेला आपल्याला हां 225 इंटू 10⁵ बरोबर. 225 इंटू 10⁵ MLD येत आहे. ठीक आहे ना. आपण याला MLD लिहूया. 22.5 इंटू 10⁶ करतोय म्हणजेच त्याला आपण 22.5 MLD आहे ना, हे मिलियन लिटर्स MLD लिहू शकतो मी. ओके. सो क्यूची व्हॅल्यू आली आहे 22.5 MLD बरोबर. 22.5 MLD. आणि एरिया आता याच्यामध्ये आपण सेकंड जे आहे एरिया फाइंड आउट करू शकतो. एरियाची व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता एरिया इज इक्वल टू डिस्चार्ज डिवायडेड बाय सरफेस ओव्हरफ्लो रेट. सो 22.5 डिवायडेड बाय 22.5 डिवायडेड बाय सरफेस ओव्हरफ्लो रेटची व्हॅल्यू किती आहे 20,000 लिटर्स आहे ना. याची सरफेस ओव्हरफ्लो रेटची व्हॅल्यू किती आहे 20,000. ओके. सो याला डिवाइड करा 20,000 ने. किती येत आहे आन्सर. एरियाची व्हॅल्यू जी आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. मीटर स्क्वेअरमध्ये आता एरिया मिळेल आपल्याला. किती येत आहे 1125 मीटर स्क्वेअर बरोबर. 1125 मीटर स्क्वेअर आन्सर आहे. एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे. सो या क्वेश्चनमध्ये आहे ना इथं ऑप्शन नंबर 3 जो आहे आपल्याला 1125 इथं दिसतं. हां दिस इज द आन्सर. ठीक आहे 1125 इट इज द आन्सर. हां येतं सगळ्यांचे येत आहेत. येस बरोबर एकदम बरोबर. ऋषी त्यानंतर कोण आहे स्वप्नील निखिल कैलास ऋषी बरोबर आहे. सगळ्यांचं आन्सर बरोबर आहे एकदम बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. सो ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट पाहूया आपण. हां पुन्हा गेटमधलाच क्वेश्चन पण हा 2 मार्क्ससाठी आहे. पहिले 1 मार्क्स वाला होता आता हा 2 मार्क्ससाठी आहे. कन्सिडरिंग द फॉलोइंग युनिट प्रोसेस कॉमनली यूज्ड इन वॉटर ट्रीटमेंट. ओके. रॅपिड मिक्सिंगला RM ने शो केलेलं आहे. बघा रॅपिड मिक्सिंग त्याला आपण RM ने शो केलेला आहे. रॅपिड मिक्सिंग RM. फ्लॉक्युलेशन F ने शो केलं आहे. प्रायमरी सेडिमेंटेशनला PS ने शो केलेलं आहे. सेकंडरी सेडिमेंटेशनला S ने शो केलेलं आहे. क्लोरिनेशन कॅपिटल C. रॅपिड अँड फिल्ट्रेशन RSF. आता ऑर्डर ऑफ द युनिट प्रोसेस फर्स्ट टू लास्ट इन अ कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट. कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा सिक्वेन्स विचारलेला आहे आणि आपल्याला तो पटकन आन्सर याचं सांगता येणार आहे. सांगा बरं काय आहे. कारण आपण हे पाहिलं आहे कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा सिक्वेन्स मी तुम्हाला सांगितलं आहे काय आहे ते. सांगा चला. सगळ्यात पहिले काय येईल यामध्ये प्रायमरी सेडिमेंटेशन येणार बरोबर. प्रायमरी सेडिमेंटेशन आहे ना काय काय दिलेलं बघा आपल्याकडे आहे. तर डिसइन्फेक्शनची एफिशियन्सी आहे ना. प्रायमरी सेडिमेंटेशन म्हणजे PS. सेकंडरी सेडिमेंटेशन SS. क्लोरिनेशन म्हणजे C. आणि रॅपिड अँड फिल्ट्रेशन म्हणजे RSF. सो आपल्याला सिक्वेन्स लावायचा आहे. सो बघा रॅपिड मिक्सिंग. सो ह्यामध्ये सिक्वेन्समध्ये सगळ्यात पहिले प्रायमरी सेडिमेंटेशन राहील बरोबर. सिक्वेन्समध्ये सगळ्यात पहिले प्रायमरी सेडिमेंटेशन राहणार आहे. त्यानंतर प्रायमरी सेडिमेंटेशन झालं की आपण रॅपिड मिक्सिंग करतो. त्यानंतर रॅपिड मिक्सिंग झालं की आपण स्लो मिक्सिंग करत असतो म्हणजे फ्लॉक्युलेशन. ओके. फ्लॉक्युलेशन झालं की आपण सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जातो म्हणजे त्यानंतर हा राहील 4th आहे ना 4th नंबरला. आणि त्यानंतर आपण फिल्ट्रेशन करत असतो. ओके. आणि आफ्टर दॅट लास्टला डिसइन्फेक्शन. सो आता मग सिक्वेन्स जर लावायचं झालं तर मग आता ह्या सिक्वेन्सनुसार जर मी लिहिला गेलो तर बघा पहिले आहे प्रायमरी सेडिमेंटेशन है ना. पहिले आहे प्रायमरी सेडिमेंटेशन. त्यानंतर प्रायमरी सेडिमेंटेशन झालं की आफ्टर दॅट सेकंड नंबरला आहे रॅपिड मिक्सिंग म्हणजे RM. त्यानंतर थर्ड नंबरला कोण आहे फ्लॉक्युलेशन म्हणजे F. त्यानंतर फ्लॉक्युलेशन नंतर आहे सेकंडरी सेडिमेंटेशन म्हणजे SS. त्यानंतर फ्लॉक्युलेशन नंतर आहे RSF म्हणजे सेकंडरी RSF म्हणजे रॅपिड अँड फिल्ट्रेशन. रॅपिड अँड फिल्ट्रेशन झालं की क्लोरिनेशन. सो हा सिक्वेन्स कुठे दिसतोय का बघा. हा सिक्वेन्स कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतोय. कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतोय इथे प्रायमरी सेडिमेंटेशन त्यानंतर रॅपिड मिक्सिंग फ्लॉक्युलेशन सेकंडरी सेडिमेंटेशन आणि रॅपिड अँड फिल्ट्रेशन नंतर क्लोरिनेशन. सो दिस इज इन ऑप्शन D. दिस इज इन ऑप्शन D. बरोबर आहे. ऑप्शन D बरोबर आहे. सगळ्यांचे आन्सर येत आहे ऑप्शन D बरोबर. चालेल. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया.
क्वेश्चन स्लाइड जरा थोडे इकडे तिकडे शिफ्ट होत आहेत, एकच मिनिट जस्ट त्याला ॲडजस्ट करू द्या. ठीक आहे, आता ह्या इथे पण आपल्याला या क्वेश्चनसाठी लागणारे जे फॉर्म्युलेज आहेत ते इथे दिलेले आहेत. ओके, या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी लागणारे फॉर्म्युला इथे दिलेला आहे. हे सुद्धा गेटमध्ये रिसेंटली जे 18, 19, 20चे जे गेट आहेत त्यामध्ये विचारले जातात. हे क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आलेले क्वेश्चन आहे. प्रिव्हियसली असेच क्वेश्चन गेटमध्ये 5 मार्क्ससाठी विचारले जायचे, जुने 2000 सालापूर्वीचे जे 1980, 1990च्या दरम्यानचे जे 1990च्या दरम्यानचे जे गेटचे एक्झाम्स आहेत त्यामध्येचे जे पेपर्समध्ये असेच जे मोठे क्वेश्चन आहेत ते 5 मार्क्ससाठी बी विचारले गेलेले. सो त्यामध्ये डबल कॅल्क्युलेशन असायचे, म्हणजे पहिले एरिया कॅल्क्युलेट करा, मग व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा आणि मग आपल्याला फायनल आन्सर मिळेल. ओके, सो सेम तसंच टाईपचा आता रिसेंटली एक 2 मार्क्ससाठी येऊन गेलेला आहे. सो यामध्ये आपल्याला या क्वेश्चनमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये जे 6000 मीटर क्यूब ऑफ वॉटर पर डे इतकं त्या ठिकाणी ट्रीट होत आहे. ओके, आणि ॲज अ पार्ट ऑफ द ट्रीटमेंट प्रोसेस जी की त्या ठिकाणी डिस्क्रीट पार्टिकल्स जे आहेत त्यांना सेटल होण्यासाठी आहे ना क्लॅरिफायरमध्ये आपण प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आणि एक कॉलम टेस्ट घेतली आपण, दॅट अन ओव्हरफ्लो रेट ऑफ 1.5 मीटर पर हावर. ठीक आहे, ओव्हरफ्लो रेट ऑफ 1.5 मीटर पर हावर विल प्रोड्यूस द डिझायर्ड रिमूव्हल ऑफ पार्टिकल्स थ्रू सेटलिंग इन अ क्लॅरिफायर हॅव्हिंग अ डेप्थ ऑफ 3 मीटर म्हणता येते. व्हॉल्यूम ऑफ रिक्वायर्ड क्लॅरिफायर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम किती लागणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ह्यासाठी जो काही रिक्वायर्ड गिवन डाटा जो आहे तो आपल्याला इथे कशाच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, जसं की ते म्हणलं आहे की 1.5 मीटर पर हावर. ठीक आहे, 1.5 मीटर पर हावर हा काय दिलेला आहे त्यांनी बघा. 1.5 मीटर पर हावर इट इज नथिंग बट दी डिझाईन फ्लो वेलॉसिटी, और तुम्ही म्हणू शकता डिझाईन वेलॉसिटी ऑफ दी टँक. आता टँकची डिझाईन वेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, टँकची काय दिलेली आहे, डिझाईन वेलॉसिटी आहे आपल्याकडे. आणि डिस्चार्ज जो आहे 6000 मीटर क्यूब्स ऑफ वॉटर डेली ट्रीट होत आहे. बरोबर आहे, गिवन डाटा. ठीक आहे, सो हा गिवन डाटा आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की व्हॉल्यूम किती असेल. ठीक आहे, फाइंड आउट काय करायचं आहे, व्हॉल्यूम किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याकडे व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला आहे एरिया मल्टिप्लाइड बाय डेप्थ. डेप्थ पण दिलेलीच आहे. ओके, पण आपल्याला एरिया पहिले फाइंड आउट करावं लागेल. सो आता एरियासाठीचा फॉर्म्युला आहे डिस्चार्ज अपॉन सरफेस ओव्हरफ्लो रेट. बरोबर, एरियासाठी काय फॉर्म्युला आहे, डिस्चार्ज अपॉन सरफेस ओव्हरफ्लो रेट. सो आता डिस्चार्ज अपॉन सरफेस ओव्हरफ्लो रेट केलं तर तुम्हाला एरिया मिळेल. आणि मग एरिया मल्टिप्लाइड बाय डेप्थ केलं तर तुम्हाला जो रिक्वायर्ड व्हॉल्यूम आहे क्लॅरिफायरचा किंवा तुम्ही म्हणू शकता प्लेन सेडिमेंटेशन टँकचा जो रिक्वायर्ड व्हॉल्यूम आहे तो तुम्हाला मिळू शकतो. सो आता आपण याला फाइंड आउट करूया. सगळ्यात पहिले तुम्ही एरिया कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, एरिया इट इज इक्वल टू डिस्चार्ज डिवायडेड बाय सरफेस ओव्हरफ्लो रेट. किती येत आहे आन्सर एरियाचं, किती येत आहे. यस निखिल, स्वप्नील, स्वानंद, ऋषी, ओम. यस, चला आन्सर कॅल्क्युलेट करा. मिस्टेक काय बघा, मी म्हटलं ना पुन्हा गेट आहे ते थोडंफार काहीतरी चेंज देणारच. काय चेंज दिला यांनी ह्यामध्ये, काय चेंज दिला, सिम्पल नाही ठेवत ते कधीच ना. बघा दिसतं तिथे काय चेंज केलं त्याने. डिस्चार्ज तर दिला कशामध्ये, मीटर क्यूब पर डे, आणि 1.5 मीटर पर हावर म्हटलं आहे. मग याला मल्टिप्लाय बाय 24 करून टाकू आपण, है ना. 6000 डिवायडेड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 24 करूया, म्हणजे आपल्याला हा एरिया जो आहे तो मिळेल. करा आता, हे 24 हावर्स आहे ना, 1.5 मीटर पर हावर. सो याला 24 हावर्सची मल्टिप्लाय केलं का एका डेचं आलं ते. बरोबर, ठीक आहे, म्हणजे हे दोघांचं युनिट सेम होईल. डिस्चार्ज आणि सरफेस ओव्हरफ्लो रेटचं युनिट जे आहे ते सेम होईल. सो याचा आन्सर काय आहे एरियाचं, 166.67. कैलास आणि साक्षी म्हणतायत 166.67 मीटर स्क्वेअर, दॅट इज द एरिया. बरोबर, 166.67 मीटर स्क्वेअर, दिस इज द एरिया. देन फाइंड आउट what will be the volume. Volume is nothing but the area into depth. एरिया किती आहे 166.67, तुम्हीच फाइंड आउट केला आहे आणि त्याला मल्टिप्लाय करा डेप्थ सोबत. आता डेप्थ किती आहे, डेप्थ किती आहे इथे 3 मीटर आहे. बरोबर, 3 मीटर ही डेप्थ आहे. बरोबर, आपण 3 मीटर डेप्थ सोबत मल्टिप्लाय करूया याला.
सो आता व्हॉल्यूमची आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल. व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती येत आहे सांगा. यस, व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 3 केल्यावर किती येत आहे 166.67 मल्टिप्लाइड बाय 3 किती येते. राऊंड ऑफ करा, डेसिमल इथे म्हटलं आहे इन मीटर क्यूब, राऊंड ऑफ करायचं आहे डेसिमल्समध्ये. बघा हे किती येत आहे 166.67 मल्टिप्लाइड बाय 3 केल्यावर 500 स्वानंद 500 आन्सर आहे 500. ठीक आहे, व्हॉल्यूम राऊंड ऑफ करायचा आहे. बघा मीटर क्यूबमध्ये व्हॅल्यू जी आहे, जी पण व्हॅल्यू असेल तिला राऊंड अप करा, म्हणजे 500 येत आहे. ओके, येस, ओके, चालेल. सो दिस इज द क्वेश्चन आस्क्ड इन गेट एक्झाम फॉर 2 मार्क्स. ओके, गेट एक्झाममध्ये आलेला आहे प्रिव्हियसली, 2 मार्क्ससाठी आलेला आहे. झालं आहे, ओके, चालेल. सिमिलरली आता नेक्स्ट एक क्वेश्चन पाहूया, अजून एक आपण एक लास्ट क्वेश्चन सेडिमेंटेशन टँक डिझाईनवरचा. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन आहे सेडिमेंटेशन टँक डिझाईनवरचा, कारण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तर यावरचे आपण बरेचसे क्वेश्चन्स पाहिलेत. सो आता यामध्ये आपल्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे ना, देर इज अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन विच इज रिक्वायर्ड टू ट्रीट 1000 मीटर क्यूब पर डे ऑफ द वॉटर. किती वॉटर ट्रीट करत आहे 1000 मीटर क्यूब पर डे इतकं वॉटर ते ट्रीट करत आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. अँड इट इज फाउंड दॅट अन ओव्हरफ्लो रेट ऑफ 20 मीटर पर डे, ओव्हरफ्लो रेटची व्हॅल्यू दिली आहे 20 मीटर पर डे, विल प्रोड्यूस अ सॅटिस्फॅक्टरी रिमूव्हल ऑफ डिस्क्रीट सस्पेंडेड पार्टिकल्स ॲट अ डेप्थ ऑफ 3 मीटर. टँकची डेप्थ पण दिलेली आहे. द डायमीटर इन मीटर्स राउंडेड टू द नियरेस्ट इंटिजर ऑफ अ सर्क्युलर सेडिमेंटेशन टँक डिझाईन फॉर द रिमूव्हल ऑफ दिस पार्टिकल्स विल बी. आता एक सर्क्युलर सेडिमेंटेशन टँकसाठी आपल्याला काय करायचं आहे, डायमीटर किती असेल, सर्क्युलर सेडिमेंटेशन टँकचा डायमीटर किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला इथे काही फॉर्म्युलाज दिलेले आहेत. ठीक आहे, या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला हा जो डायमीटर जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो चला याचं पण कॅल्क्युलेशन्स तुम्हाला फास्टली करायचं आहे. बघा डिस्चार्जची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी 1000 मीटर क्यूब पर डे, सरफेस ओव्हरफ्लो रेटची व्हॅल्यू दिली आहे 20 मीटर पर डे आणि डेप्थ दिली आहे 3 मीटर. सो आता डेप्थचा काही रोल प्ले करणार नाही या ठिकाणी, परंतु डायमीटर फाइंड आउट करण्या अगोदर पहिले आपल्याला एरिया फाइंड आउट करणं गरजेचं आहे. सो एरिया फाइंड आउट करण्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे हा पहिले यूज करा. काय दिलेलं आहे फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आहे पहिले हा यूज करा. एरिया इज इक्वल्स टू है ना, डिस्चार्ज दिलेला आहे डिस्चार्ज दिलेला आहे 1000 मीटर क्यूब पर डे डिवायडेड बाय सरफेस ओव्हरफ्लो रेट दिला आहे 20 है ना 20 बरोबर. सरफेस ओव्हरफ्लो रेट दिला आहे 20. ओके, डिवायडेड बाय 20 करूया. सो किती आले हे 50 बरोबर. एरिया किती आलेला आहे 50 येतोय का बरोबर, एरिया 50. साक्षीने आन्सर काढलेला आहे 7.97. राऊंड ऑफ करा त्याला साक्षी. मीटर स्क्वेअर एरिया आला. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट आपण फाइंड आउट केलेला आहे, हा एरिया मिळाला. त्यानंतर एरियाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, सर्क्युलर सेडिमेंटेशन टँक असेल तर एरियाचा फॉर्म्युला काय असेल π/4 इंटू डी स्क्वेअर. ओके, सो आपण π/4 इंटू डी स्क्वेअर ज्यावेळेस करणार, सो एरिया आपल्याकडे ऑलरेडी आहे. सो आपण हे डी स्क्वेअर है ना π/4 इंटू डी स्क्वेअर करणार, तर यातला जो डी आहे तोच फाइंड आउट करायचा आहे. सो आपण काय करूया, आणि इथं एरियाची व्हॅल्यू आहे 50 इज इक्वल टू π/4 मल्टिप्लाइड बाय डी स्क्वेअर. सो 50 मल्टिप्लाइड बाय 4 है ना, म्हणजे इकडे या ठिकाणी झालं का हे 200 है ना पाय डी स्क्वेअर. सो कॅल्सीमध्ये टाका, हे किती येत आहे डी इज इक्वल टू 200 डिवायडेड बाय पाय है ना, डीचं स्क्वेअर आहे. सो डीची व्हॅल्यू किती येईल मग 8 मीटर बरोबर. सगळ्यांचं येतं आहे, साक्षीचं म्हणणं आहे 8 मीटर, कैलास 7.97 त्याला राऊंड अप करा 8 मीटर बरोबर आहे. स्वानंद 8 मीटर, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, 8 मीटर इज द राईट आन्सर, एकदम बरोबर. ठीक आहे, राईट आन्सर आहे 8 मीटर. ठीक आहे,
गेटमध्ये असेही काही क्वेश्चन्स आहेत. आता हे जे न्यूमेरिकल क्वेश्चन आहे 2 मार्क रिसेंट 2020 2019 18च्या गेटमध्ये आलेले आहे. तुम्ही हे जर सॉल्व्ह करू शकताय तर नक्कीच 2022 मध्ये येणाऱ्या गेटचे क्वेश्चन सुद्धा तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. 2 मार्क्स फिक्स असतील. प्लेन सेडिमेंटेशन टँकचे हे जे फॉर्म्युला जिथे वरती दिसत आहेत ना, जे आपण डिझाईन पॅरामीटरचे फॉर्म्युलाज पाहिलेले आहेत सगळे तुम्हाला जर माहीत असतील तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता 2 मार्क्सवाला क्वेश्चन. ओके, 2 मार्क्सवाले क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. हे काही क्वेश्चन असे असतात की ज्याला ऑप्शन्स दिलेले नाही राहत, तर यांना राऊंड अप करायचं. जसं तुम्ही आता 7.97 म्हणताय, त्याला राऊंड अप करायचं 8 करून टाकायचं. ठीक आहे, 8 मीटर घ्या. ओके, जसं आता 498 आलेले आहे तर त्याला 500 घ्या, राऊंड अप करायचं. दॅट विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, गेटमध्ये असे काही क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, सो ह्या क्वेश्चन्सला ज्यांना ऑप्शन्स नाही राहत, ठीक आहे, मोस्टली हे 2 मार्क्सवाले जे क्वेश्चन्स आहेत, ओके, मी जसं म्हटलं प्रिव्हियसली ज्यावेळेस गेट एक्झाम होती 2000 पूर्वीचे ज्या गेट पेपर जर तुम्ही पाहिले तर 5 मार्क्ससाठीचे पण क्वेश्चन होते हे. ओके, सेम क्वेश्चन्स. तर फक्त काही व्हॅल्यूज चेंज होतील आणि फॉर्म्युला जे आहे ते सेम आहे. फक्त तुम्हाला युनिट कन्व्हर्जन नक्की थोडंफार काहीतरी असतं. तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना फॉर्म्युला तर तुम्हाला माहीत असतात, फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करताना कुठे काही त्या ठिकाणी सगळे जे युनिट जे आहेत ते सगळे सेम आहेत का नाही चेक करून घ्यायचं. युनिट कन्व्हर्जन करून घ्या आणि मगच ते फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि फायनल आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ओके, यू कॅन solve all such type of questions those which are asked in previous GATE exams. So you can also solve all the questions which may come in further next GATE exam of 2022. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे हे गेट 2022 चे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. सो मित्रांनो, अजून एक मला वाटते एक क्वेश्चन असेल, हा स्क्रीन्सवरचा आहे. स्क्रीनवरती आपण एकही क्वेश्चन पाहिला नाही, तो हा 1 मार्कवाला क्वेश्चन इथे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्क्रीन्स आपण एका सर्टन इन्क्लिनेशन अँगलवर ठेवतो, असं व्हर्टिकल नाही ठेवत आहे ना, इन्क्लिनेशन अँगलवर असतात. तर हे स्क्रीनचा इन्क्लिनेशन अँगल किती आहे हे इथं या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे आणि तुम्ही एकदम फास्टली कमेंट करून आन्सर सांगायचा आहे. चला, आन्सर काय असेल याचं सांगा. स्क्रीन्स विच आर फिक्स्ड परपेंडिक्युलर करतो का आपण फिक्स फ्लो डायरेक्शनला, म्हणजे व्हर्टिकल असतात का, की पॅरल असतात फ्लो डायरेक्शनला, की इन्क्लाइंड अँगलवरती असतात. येस, स्वानंद, प्रियंका, येस, फास्टली आन्सर सांगतायत, एकदम फास्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, 1 मार्कवाले क्वेश्चन आहेत सगळे. ठीक आहे, गेट 1 मार्क्स, MPSC UPSCमध्ये किंवा जेईच्या एक्झाममध्ये पण असे क्वेश्चन्स येतात. येस, ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री टू 60 डिग्री टू द डायरेक्शन ऑफ द फ्लो, दिस इज द राईट आन्सर. ठीक आहे, या इन्क्लिनेशन अँगलवरती आपण काय करत असतो, स्क्रीन बार्स प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, ह्या इन्क्लिनेशन अँगलवरती आपण स्क्रीन बार्सला ठेवत असतो. मी त्या दिवशी जेव्हा सांगत होतो तेव्हा असंही म्हटलं होतं की कधी कधी 45 टू 60 हाही अँगल दिला असेल, पण रेंज आहे 30 टू 60 या दरम्यानच काहीतरी देतील. ठीक आहे, सो लक्षात ठेवा 30 टू 60 डिग्री या इन्क्लिनेशन अँगलवरती आपण स्क्रीन बार्स फिक्स करत असतो. याचं रिझन असं असतं की आपल्याला लार्ज सरफेस एरिया मिळतो आहे ना, वॉटरची व्हेलॉसिटी कमी होते, लार्ज एरिया मिळाला आहे ना. बाकी त्या ठिकाणी काय होतं की लार्ज एरिया मिळाल्यामुळे लार्जर अमाऊंट ऑफ फ्लोटिंग मॅटर त्या ठिकाणी स्क्रीन बार्सवरती रिटर्न होतील आणि ते आपण ट्रॅश रॅकने रिमूव्ह करून घेतो. ठीक आहे, असे ट्रॅश रॅक चिमटा असतो, ट्रॅश रॅक म्हणजे चिमटा, तो त्याने आपण वरती जो अडकलेला लार्ज फ्लोटिंग मॅटर आहे, डेड प्लांट्स अँड ॲनिमल, प्लास्टिक बॅग्स असतील, डॅब्रिस पार्टिकल्स असतील, जे रॉ वॉटरसोबत आपण कलेक्ट करून ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन आलो आहे सपोज, तर ते आपण रिमूव्ह करून घेतो. सो फॉर दॅट पर्पज वी प्रोव्हाइड स्क्रीनिंग. ओके, सो हे सगळे आपण आत्तापर्यंत जे सॉल्व्ह केलेले आहेत हे सगळे त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द प्रिव्हियसली विचारले गेलेल्या एक्झाम्समधले क्वेश्चन्स आहेत. नंबर ऑफ MCQ प्रॅक्टिस आपण केलेली आहे. क्वालिटी ऑफ वॉटर अँड ट्रीटमेंट ऑफ वॉटरवर तर तुम्हाला फिक्स मार्क्स मिळायलाच पाहिजे. ठीक आहे, जेवढं आपण पाहिलेलं आहे, जे PDFs तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत क्वालिटी अँड ट्रीटमेंट ऑफ वॉटरवरचे, ते नक्की रीड करा, त्याच्यातच सगळं काय आहे. ठीक आहे, मोर दॅन इनफ आहे ते. ठीक आहे, फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता राहिली गोष्ट काय की वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग पूर्ण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमधला जवळपास 60% वेटेज खातं. ठीक आहे, त्यातलं हे ट्रीटमेंट आणि क्वालिटी दोनच युनिट महत्त्वाचे आहेत जे आपण पाहिलेत. वॉटर डिमांड पण पाहिला आहे आपण. सो आता यानंतर आपण वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग हा नवीन टॉपिक पाहणार आहे. ठीक आहे, जवळपास आहे आपल्याकडे अजून वेळ आहे. सो वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये काही टेक्निकल टर्म्स आहेत, काही वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते आपण पाहूया आणि यावरचे मग नेक्स्ट सेशनमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करूया आणि त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये ट्रीटमेंट ऑफ सिवेज हे पाहूया. ओके, तर आता आपण वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगचं पहिले ओव्हरव्ह्यू घेऊया. काय आहेत त्यामध्ये टर्म्स ते समजून घेऊया, कारण ते खूप सारे टेक्निकल टर्म्स आहेत त्यामध्ये आणि ते तुम्हाला समजून सांगणं मला गरजेचं आहे. ओके, चालेल मित्रांनो. सो आपण बघूया आता वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. ठीक आहे, कुठे जायचं नाही आहे सेशन सोडून, जस्ट वेट.
ही स्लाइड जी आहे विजिबल आहे का तुम्हाला, एकदा सांगा बरं. हे जे पेजचा फोटो आहे हा विजिबल आहे का तुम्हाला क्लिअरली. विजिबल नसेल तर मी लिहून काढतोय किंवा मी ओरली सांगतो. ठीक आहे, तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. विजिबल आहे का, क्लिअरली विजिबल आहे का. यस. हां, सलोनी म्हणतायत, चव्हाण सलोनी म्हणतात नो, चव्हाण राजे म्हणतात यस. ठीक आहे, मी हे लिहून काढतोय. थांबा थांबा, काय आहे सांगतोय. ओके, बघा बघा इथे लक्ष देऊन आहे का. बघा मित्रांनो, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. ठीक आहे, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. ठीक आहे, एक वेगळा एक सेकंड सेक्शन आहे. ठीक आहे, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचं सेकंड इम्पॉर्टंट सेक्शन म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचा सेकंड इम्पॉर्टंट सेक्शन आहे हा. वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये आपण काय केलं होतं एकदा मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आता वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगकडे जाण्या अगोदर सगळ्यात पहिले, ठीक आहे, एन नंबर ऑफ हाऊसेस होते है ना. एन नंबर ऑफ हाऊसेस आहेत इथे. एन नंबर ऑफ हाऊसेस. ठीक आहे, म्हणजे एखादा सिटी आहे किंवा एखादा कम्युनिटी आहे किंवा एखादा टाउन आहे, त्यामध्ये असे एन नंबर ऑफ हाऊसेस आहेत. सो या एन नंबर ऑफ हाऊसेसला आपल्याला काय करायचं आहे, ट्रीटेड वॉटर सप्लाय करायचं आहे. हां, ट्रीटमेंट करून वॉटर जे आहे सप्लाय करायचं आहे. सो बिफोर प्रोव्हाइडिंग ट्रीटेड वॉटर टू दिस एन नंबर ऑफ हाऊसेस, आपल्याला पहिले हे माहीत असणं गरजेचं आहे की यांची वॉटर डिमांड काय आहे ना. सो वॉटर डिमांड पण त्याच्या अगोदर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की यांची पॉप्युलेशन काय आहे. कोणती पॉप्युलेशन, कारण आपण ट्रीटेड वॉटर सप्लाय करायचे तर आपल्याला ट्रीटमेंट प्लांट कन्स्ट्रक्ट करावं लागेल है ना. आपल्याला काय करावं लागेल, वॉटर ट्रीटमेंट प्लांट कन्स्ट्रक्ट करावं लागेल. वॉटर ट्रीटमेंट प्लांट कन्स्ट्रक्ट करावं लागेल तर वॉटर ट्रीटमेंट प्लांटपासून तर ह्या एन नंबर ऑफ हाऊसेसपर्यंत पाईप्स कन्स्ट्रक्ट करावं लागतील, डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर्स कन्स्ट्रक्ट करावं लागतील. हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे आहे याला त्या ठिकाणी है ना सोर्सपासून आपल्याला वॉटर आणून द्यावं लागेल, कन्वे करावं लागेल वॉटर. सो कन्वेयन्ससाठी पाईप्स लागतील. पुन्हा आपल्याला सोर्सपासून वॉटर जे आहे कलेक्ट आणि कन्वे करणं गरजेचं आहे. सो फ्रॉम द सोर्स टू कलेक्ट द वॉटर टू अप टू द वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपल्याला इंटेक स्ट्रक्चर्स रिक्वायर्ड राहतील. टू कन्वे द वॉटर वी रिक्वायर्ड पाईप्स. ॲट वॉटर ट्रीटमेंट प्लांट टू डिझाईन द युनिट्स वी रिक्वायर सम डाटा, की आपल्याला किती त्या ठिकाणी वॉटर ट्रीट करायचं आहे. टू डिस्ट्रीब्यूट द वॉटर ट्रीटेड वॉटर वी रिक्वायर्ड द डायमीटर ऑफ द पाईप्स. मग हा सगळा डाटा आपल्याला हे जी एन नंबर ऑफ हाऊसेस म्हणजे पूर्ण शहराची त्या ठिकाणी पॉप्युलेशन किती असेल फ्युचरच्या हिशोबाने ते आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर माहीत पाहिजे. सो आपण काय केलं त्या ठिकाणी, पॉप्युलेशन फोरकास्ट केली. सगळ्यात पहिले काय फाइंड आउट केलं आपण, पॉप्युलेशन फाइंड आउट केली आहे की फ्युचरमध्ये, कारण हे स्ट्रक्चर वॉटर ट्रीटमेंट प्लांट किंवा हे पाईप जे आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे, डिस्ट्रीब्युशन टँक्स कन्स्ट्रक्ट करणार आहे. सो हे आज जर आपण कन्स्ट्रक्ट करत होते काहीतरी 20 वर्ष 30 वर्ष त्यांची डिझाईन लाईफ आहे, युटिलायझेशन पिरियड आहे, बरोबर. सो 30 इयर्स नंतर हे स्ट्रक्चरला आपण किती कॅपॅसिटीने हे स्ट्रक्चरचे त्या ठिकाणी पाईप्स किंवा हे जर पाईप असतील तर हे पाईप जे आहेत 30 इयर्स नंतर किती कॅपॅसिटीने त्या ठिकाणी डिस्चार्ज कॅरी करतील किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांटची कॅपॅसिटी किती असायला पाहिजे फ्युचरच्या हिशोबाने. त्यामुळे आपल्याला फ्युचरची पॉप्युलेशन फोरकास्ट करणं गरजेचं आहे. सो आपण फ्युचर पॉप्युलेशन फोरकास्ट केली आहे. त्यानंतर फ्युचर पॉप्युलेशन फोरकास्ट केल्यानंतर आपल्याला वॉटर डिमांड माहीत झालेली आहे ना. वॉटर डिमांड माहीत झाली. वॉटर डिमांड माहीत झाल्यानंतर आपण काय केलं, सोर्स फाइंड आउट केले. ठीक आहे, आपण काय केलं, ज्या एवढी जी काय वॉटर डिमांड असेल या सिटीची त्यासाठी वॉटर डिमांड फाइंड आउट केली. त्यानंतर सोर्स फाइंड आउट केले. सोर्स मे बी रिव्हर असेल, एक रिव्हर असेल किंवा दोन असतील किंवा दोनपेक्षा जास्त असू शकतात. मे बी लेक्सपासून आणि रिव्हर्सपासून दोघांपासूनही आपण वॉटर कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. सो सोर्स फाइंड आउट केल्यानंतर आपण ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन आल्यावर काय केलेलं आहे, क्वालिटी चेक केली. त्यानंतर ट्रीटमेंट प्रोव्हाइड केला. त्यानंतर ट्रीटमेंटनंतर वॉटर जे आहे एन नंबर ऑफ हाऊसेसला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ठीक आहे, एन नंबर ऑफ हाऊसेसला वॉटर आपण काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलं आहे. सो वॉटर डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर काय झालेलं आहे, वॉटर डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर एन नंबर ऑफ हाऊसेस पूर्ण शहरामध्ये मे बी डोमेस्टिक पर्पज असतील, मे बी इंडस्ट्रियल पर्पज असतील, मे बी कमर्शियल और एनी अदर पर्पजेस, पब्लिक डिमांड वगैरेसाठी आपण जे वॉटर जे आहे यूज करत असतो. ओके, डोमेस्टिक पर्पजमध्ये येतात ड्रिंकिंग, कुकिंग, वॉशिंग, बाथिंग ऑफ युटेन्सिल्स, गार्डनिंग. ओके, हे सगळं काय झालेलं आहे डोमेस्टिक पर्पजसाठी रिक्वायर्ड असणारं वॉटर आहे. इंडस्ट्रियल पर्पजेसमध्ये जसं पेपर अँड पल्प इंडस्ट्री असेल, शुगर इंडस्ट्रीज असेल,
पेट्रोलियम इंडस्ट्रीज असतील, या सगळ्या ॲटोमोबाईल इंडस्ट्रीज असतील, या सगळ्या इंडस्ट्रीजसाठी काहीतरी वॉटर रिक्वायर्ड असेल या सिटीमध्ये. ओके. त्यानंतर कमर्शियल किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील आहे ना, काही हॉस्पिटल्स असतील, त्याला 450 लिटर्स ऑफ वॉटर पर बेड रिक्वायर्ड असेल, किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील, सिनेमा थिएटर्स असेल, त्याला काहीतरी वॉटर रिक्वायर्ड असेल या सिटीमध्ये. पब्लिक डिमांड किंवा त्याला आपण म्हणू शकतो तसं स्ट्रीट वॉशिंग आहे, रेल्वे स्टेशन्स आहेत, तर त्यांना काहीतरी वॉशिंगसाठी वॉटर रिक्वायर्ड असेल, किंवा जसं तुमच्या औरंगाबादमध्ये बस स्टँडच्या साईडला गार्डन्स आहेत आहे ना, सो गार्डनिंगसाठी तिथं आपल्याला काहीतरी वॉटर रिक्वायर्ड असेल गार्डनिंग पर्पजसाठी, तर पब्लिक वॉटर डिमांड म्हणतो आपण. पब्लिक प्लेसेससाठी आपल्याला काहीतरी वॉटर रिक्वायर्ड असणार आहे. काही पार्ट थेफ्ट्स अँड लॉसेसचं जाईल, काही पार्ट मे बी काही इन्सिडेंट होऊ नये, पण जर झाला फायर डिमांड त्यावेळेस आपल्याला रिक्वायर्ड असेल, काहीतरी अमाऊंट त्यावेळेस आपल्याला वॉटरची रिक्वायर्ड असेल इन केस ऑफ फायर. सो अशा सगळ्या ज्या पर्पजेससाठी वॉटर जे आहे एकतर यूज केलं जात आहे. सो आफ्टर द यूज ऑफ द वॉटर आपण आता पुढे बघणार आहे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. सो आता आपण पाहूया ते काय आहे ते बघा. सो वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात पहिला जो आहे आपण इंट्रोडक्शनचा पार्ट पाहतो. ठीक आहे, ज्यामध्ये काही टर्म्स आहेत, सिवेज, सलेज असे टर्म्स आहेत. इंट्रोडक्शन टू वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये. त्यानंतर आपण पाहतो इंट्रोडक्शन टू द वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण पाहतो सीवर ॲपर्टनन्सेस अँड सीवर डिझाईन्स. पाईप्स असतात, सीवर म्हणजे सिवेज वेस्ट वॉटर कॅरी करणारे पाईप जे आहेत त्यांना आपण म्हणतो असतो सीवर्स. ओके. आता हे सीवर ॲपर्टनन्सेसमध्ये सीवर पाईप्स पण येतात, मॅनहोल्स असतात, काही त्या ठिकाणी मे बी ड्रॉप मॅनहोल्स असतात, लॅम्प होल्स असतात, फ्लशिंग टँक्स असतात. तर हे सगळं कशासाठी, इन्स्पेक्शन वर्कसाठी आपल्याला काही स्ट्रक्चर्स रिक्वायर्ड असतील वेस्ट वॉटरसाठी. सो ते त्या पार्टमध्ये येतात. ओके. त्यानंतर आपल्याकडे जो नेक्स्ट चॅप्टर असतो दॅट इज वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स. आपण सिवेज कलेक्ट केलं, ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन गेलो, तर आपण काय करणार, वेस्ट वॉटरचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते त्या ठिकाणी चेक करतो. ठीक आहे. तो थर्ड युनिट जो असतो दॅट इज वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स. वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स. वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक जे आहे चेक केल्यानंतर आपण काय करतो, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करत असतो. परंतु ट्रीटमेंटच्याही आधी आपल्याला डिस्पोजल ऑफ सिवेज हा पार्ट समजणं गरजेचं आहे. आता हा डिस्पोजल ऑफ सिवेज आपण ट्रीटमेंटच्या आधी का बरं बघतो हे सांगतो. मे बी कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की ट्रीटमेंटच्या नंतर डिस्पोजल ऑफ सिवेज शिकवला जातो, किंवा मे बी ट्रीटमेंटच्या नंतर डिस्पोजल ऑफ सिवेज हा चॅप्टर बुकमध्ये किंवा काही नोट्समध्ये दिलेला असतो. परंतु ट्रीटमेंट ऑफ सिवेज जे आहे ना, ट्रीटमेंट ऑफ सिवेजच्या आधी आपल्याला डिस्पोजल ऑफ सिवेज कशा प्रकारे करतो किंवा डिस्पोजल ऑफ सिवेज आपण जे परमिसिबल स्टँडर्ड्स आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्याच्या अनुसारच आपण ट्रीटमेंट करत असतो. ठीक आहे. सो आता बघा याचा सिक्वेन्समध्ये आपण काय काय बघतो बघा. इंट्रोडक्शनचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये सिवेज, सलेज हे टर्म्स काय आहे, किंवा स्टॉर्म सिवेज काय आहे हे टर्म्स आपण समजून घेतो. त्यानंतर सिवरेज सिस्टीम समजून घेतो, म्हणजे प्रत्येक घराघरातून आपण सिवेज कलेक्ट करतो तर कोणते पाईप्स असतात, त्याला मेन सिवर कशाला म्हणायचं, ब्रांच सिवर, लॅटरल सिवर कशाला म्हणायचं, आउटफॉल सिवर कुठे असतो, हे सगळं आपण समजून घेत असतो इंट्रोडक्शन या चॅप्टरमध्ये. ड्राय वेदर फ्लो, वेट वेदर फ्लो हे टर्म्स असतात. सिवर ॲपर्टनन्सेसमध्ये आपण जे सिवर पाईप्स यूज करतोय, मग नाही सिवरेज सिस्टीममध्ये कंबाईंड सिस्टीम, सेपरेट सिस्टीम, ह्या पार्शियली सेपरेट सिस्टीम या सिस्टीम्स पण असतात. आणि सिवर ॲपर्टनन्सेसमध्ये जे इन्स्पेक्शन वर्क करायचं आहे, समजा आता सिवेज फ्लो होत आहे, मे बी कुठेतरी जाऊन चॉकअप होईल, त्या ठिकाणी सिवर पाईपलाईनचं आपल्याला इन्स्पेक्शन करावं लागेल. सो असे तुम्ही मे बी रोडच्या इंटरसेक्शन असतील किंवा जंक्शन्स असतील चौकामध्ये, ठीक आहे, जे काही त्या ठिकाणी जंक्शन पॉईंट असतो रोडचे चारी पाची बाजूनी जे रोड्स येतात, तर तिथं जंक्शन पॉईंटला एक मे बी असं सर्क्युलर तुम्ही असा एक मॅनहोल पाहिला असेल. ठीक आहे. तो मॅनहोलमधून आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळेस असं त्या ठिकाणी माणूस आतमध्ये उतरतं त्यामध्ये, आणि जे चॉकअप झालेलं असेल किंवा काही असेल तर त्या ठिकाणी ते रिपेअर वर्क करत असतात. सो इन्स्पेक्शन अँड रिपेअर वर्कसाठी काही स्ट्रक्चर्स रिक्वायर्ड असतात ज्याला आपण म्हणतो मॅनहोल्स. ओके. किंवा त्यामध्ये बरेचसे आहेत, त्या ठिकाणी लॅम्प होल्स आहेत किंवा ड्रॉप मॅनहोल आहे. ड्रॉप मॅनहोल म्हणजे मे बी एकदम हाय लेवल त्या ठिकाणी हाईट आहे, जसं की हिली एरियाज आहे, आणि हिली एरियाजमधून सगळा सिवेज कलेक्ट करून आलेला आहे. तर तो जर डायरेक्टली जो काही लोअर पॉईंट आहे, लोअर पॉईंटला असणारा जो मेन सिवर आहे, यामध्ये हायर हाईटवरून येणारं जर सिवेज जर ड्रॉप झालं तर त्या ठिकाणी सेग्रिगेट होईल है ना, चॉकअप होऊन जाईल त्या ठिकाणी त्या पाईपमध्ये. त्यामुळे आपण काय करतो, ड्रॉप मॅनहोल म्हणजे एक सर्टन हाईट कमी करून त्याला एका लोअर हाईटवरूनच सिवेजला ड्रॉप करत असतो, मग त्याला ड्रॉप मॅनहोल म्हणतो.
फ्लशिंग टँक्स असतात, काही मे बी कुठे चॉकअप झालं आहे तर अशी प्रोव्हिजन असते की आपण एक्सेस वॉटर ड्रेन करून काय करू शकतो, त्या ठिकाणी सिवेजमध्ये जे चॉकअप झालेलं जे सॉलिड मॅटर असेल, मे बी अडकलं असेल, तर त्याला आपण फ्लश्ड आउट करतो. सर हे फ्लशिंग टँक्स असतात, सिस्टम्स असतात, असे त्या ठिकाणी सिवर ॲपर्टन्सेस आहेत. मे बी जे 1 मार्कसाठी जे क्वेश्चन असतात मोस्टली ते ह्या सिवर ॲपर्टन्सेस या टॉपिकपासून येण्याचे चान्सेस असतात. सिवर डिझाईन पण आहे यामध्ये. मोस्टली आपण सिवर डिझाईन जो आहे, सिवर डिझाईन करत असताना जो आपण त्या ठिकाणी हाफ फ्लोसाठी करतो की 3/4साठी करतो, असे काही क्वेश्चन्स येतात. तर सिवर डिझाईन आपण ओपन चॅनल फ्लो म्हणून कन्सिडर करून करत असतो, कारण काहीतरी अमाऊंट पाईपमधूनच करतो पण त्याला ओपन चॅनल फ्लो म्हटलं जातं कन्सिडरेशनमध्ये. सो हा सगळा पार्ट येतो. वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जसं आपण पाहिलं आहे बघा मित्रांनो, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये आपण फिजिकल पॅरामीटर, केमिकल पॅरामीटर आणि बायोलॉजिकल पॅरामीटर चेक केले होते. त्याचं रिझन असं होतं, बायोलॉजिकल पॅरामीटर आहे ना, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल पॅरामीटर चेक केले, परंतु वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये हा जो वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स हा टॉपिक आहे, यामध्ये फक्त फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स हे दोनच कॅरेक्टरिस्टिक चेक केले जातात. ठीक आहे. बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक जे आहे थर्डवाली ती चेक करत नाही. त्याचं रिझन असं आहे, बायोलॉजिकल पॅरामीटर्स का बरं चेक करायचे असतात, कारण आपल्याला वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुल डिझीज कॉजिंग जर्म्स अँड बॅक्टेरियाज प्रेझेंट आहेत की नाही हे चेक करायचे होते. आणि इन केस जर हार्मफुल डिझीज कॉजिंग जर्म्स अँड बॅक्टेरिया किंवा पॅथोजन्स वॉटरमध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याला डिस्ट्रॉय करणं गरजेचं होतं, कारण ते वॉटर आपल्याला ट्रीट करून ड्रिंकिंग पर्पजसाठी यूज करायचं होतं. ओके. आपल्याला जे ट्रीटेड वॉटर आहे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये ते ड्रिंकिंग पर्पजसाठी पण यूज करायचं होतं. इट शुड बी फिट फॉर द ह्युमन हेल्थ, म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी बायोलॉजिकल पॅरामीटर चेक केले होते. इथं वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला फिजिकल अँड केमिकल पॅरामीटर्सचीच त्या ठिकाणी फिजिकल अँड केमिकल पॅरामीटर्स आपण चेक करतो, कारण बायोलॉजिकल पॅरामीटर्समध्ये पॅथोजन्स जे आहेत ते चेक करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, हे वॉटर जे आहे ट्रीटमेंट